सो ऑनलाईन विद्यार्थ्यांना आवाज येतोय व्यवस्थित? प्लीज रिप्लाय. तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता आणि विचारू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये नमूद करू शकता. येस, प्लीज रिप्लाय फास्ट. ओके, गुड. सो आपण सुरू करूयात. आज आपला इंटिग्रेटेड बॅचचा पहिला लेक्चर आहे. या पहिल्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, त्या बॅच मध्ये किंवा त्या बॅचचं आपलं एक्झॅक्टली स्वरूप काय असेल हे आपल्याला पाहायचं आहे. क्लिअर? सो वी विल स्टार्ट. दरम्यान जर तुम्हाला ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम काही डाऊट डिफिकल्टी वाटली तर जस्ट यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन आस्क द डिफिकल्टी. ठीक आहे. सर्वात पहिला बेसिक मुद्दा लक्षात घ्या. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जी काही एमपीएससी इंटिग्रेटेड यूपीएससी इंटिग्रेटेड बॅच आहे आपली मराठी मीडियम, तिचं स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे. या बॅचमध्ये आपण काय करणं अपेक्षित आहे तर नीट लक्षात घ्या. 2025 सालापासून एमपीएससी ची परीक्षा ही पूर्णपणे यूपीएससी सारखी होणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला एक अटेम्प्ट आहे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातला. आता काही मुलांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे, काहींचं पूर्ण व्हायचंय, त्यामुळे काही जण 24चा अटेम्प्ट देणार आहेत, काही जण 24चा देऊ शकणार नाहीत, डायरेक्ट 25चा देणार आहेत. आपली ही जी बॅच असणार आहे ही बॅच आपण 2025चं उद्दिष्ट ठेवून सुरू करतोय. त्यामध्ये आपण सखोल अभ्यास करणार आहोत जेणेकरून तुम्हाला एमपीएससी ची डिस्क्रिप्टिव्ह, यूपीएससी ची डिस्क्रिप्टिव्ह आणि जो एक अटेम्प्ट आपल्याला एमपीएससी ऑब्जेक्टिव्ह मिळतोय तो सुद्धा देता येईल. या स्वरूपात आपण ही बॅच रन करणार आहोत. या सगळ्या प्रोसेसमध्ये जिथे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मेन्स परीक्षा किंवा डिस्क्रिप्टिव्ह मेन्स परीक्षा सगळ्याची तयारी करता येते, त्यामध्ये आपण दोन्ही सिलेबसमध्ये जे काही कंपोनंट्स आहेत, जसं ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला एचआर एचआरडी हे दोन घटक आहेत जे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये नाहीत, किंवा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपला इथिक्स हा घटक आहे, एसे हा घटक आहे, त्या सगळ्या घटकांची आपण यामध्ये तयारी करून घेणार आहोत. ओके, हा पहिला मुद्दा. त्यामुळे ही बॅच ही पूर्णपणे एक अशी सर्वसमावेशक बॅच आहे की ज्यामध्ये तुमची 24ची ऑब्जेक्टिव्ह 25ची डिस्क्रिप्टिव्ह दोन्हीची तयारी होणार आहे. या आपल्या जीएसच्या बॅचमध्ये आपण जे काही या आठवडाभरात लेक्चर घेणार आहोत हे लेक्चर्स काय आहेत, या लेक्चरचं स्वरूप काय असेल ते लक्षात घ्या. या परीक्षेमध्ये जे काही विषय आहेत त्या सगळ्या विषयांची ओळख तुम्हाला या आठवड्याभरात दिली जाणार आहे. म्हणजेच काय होईल तर या आठवडाभरामध्ये आपण या परीक्षेमध्ये जे विषय आहेत, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना पॉलिटीचा अर्थ कळणार नाही, त्यांना साध्या भाषेत सांगतोय नागरिकशास्त्र, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, सायन्स, या सगळ्या 5 प्रमुख विषयांची ओळख तुम्हाला आपले जे काही तज्ज्ञ शिक्षक असतील ते करून देतील. या 5 व्यतिरिक्त अजून 2 गोष्टी, जे प्रिलिमला आपल्याला सीसॅट आहे ते सीसॅट आणि चालू घडामोडी, या 7 विषयांचे 7 दिवस आपले लेक्चर होतील. जे काही आपल्या फॅकल्टीज आहेत त्या फॅकल्टीज हे लेक्चर घेतील. ती फॅकल्टी तुम्हाला त्या विषयाचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप सांगतील, त्याचा अभ्यास करायची रणनीती स्ट्रॅटेजी काय असेल ते सांगतील, त्यासाठी कोणती पुस्तकं वाचायची हे सांगतील. आणि एकदा का हे सगळे लेक्चर्स पूर्ण झाले का मग आपण जाणार प्रॉपर अभ्यासक्रमाकडे आणि मग आपण ते प्रॉपर अभ्यासक्रम 1 बाय 1 करत एक एक घटक कव्हर करणार आहोत. पूर्ण आठवडा तुमचे लेक्चर असणार आहेत सोमवार ते शनिवार. दररोज 11 वाजता लेक्चर असेल आपलं. आणि एका आड एक म्हणजे दर 15 दिवसानंतर रविवारी आपल्या टेस्ट असणार आहेत. सुरुवातीला या टेस्ट ऑब्जेक्टिव्ह असतील आणि मग जसं आपला सिलेबस मधला एक एक घटक पूर्ण होत जाईल तसं त्याची आपण लेखी सुद्धा परीक्षा घेणार आहोत. आता जे विद्यार्थी ऑनलाईन करणार आहेत क्लासेस, त्या ऑनलाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या, तुम्ही ज्या काही टेस्ट देणार आहात, तुम्ही त्या टेस्टचं जे काही ऑब्जेक्टिव्ह टेस्टचा प्रश्न नाही येणार ते आपल्या ऍपवरच असेल. आता हा आठवडाभर आपण जे काही लेक्चर घेतोय ते गुगल मीटच्या साह्याने घेतोय. ओके, आठवडाभर आपण गुगल मीटवर लेक्चर घेणार आहोत जेणेकरून ते सर्वांना ओपन आहे, त्यामुळे कोणीही विद्यार्थी ते लेक्चर जॉईन होऊ शकतो. जेव्हा आपले प्रॉपर टीचिंग सुरू होईल तेव्हा आपलं लेक्चर हे आपण ऍपवर घेणार आहोत. त्या ऍपवर लेक्चर कशा प्रकारे जॉईन व्हायचं
याचा डेमो मी तुम्हाला एक दिवस ऑनलाईन स्वरूपात देईल. ऑफलाईन विद्यार्थ्यांना ते समोरच समजून जाईल, त्यामुळे काही प्रश्न येणं उद्भवणार नाहीये. त्यानंतर त्या ऍपवरती तुम्ही लेक्चर जॉईन झालात, तुम्हाला ते लेक्चर पाहता आलं. आता समजा काही कारणास्तव तुम्हाला आज लेक्चर, एखाद्या विद्यार्थ्याला आज लेक्चर करता आलं नाही, तर त्या विद्यार्थ्याला त्याच ऍपवरती त्या लेक्चरचं रेकॉर्डिंग उपलब्ध असणार आहे, जे रेकॉर्डिंग तो 6 तास पाहू शकतो. म्हणजे आज आपण एक लेक्चर घेतलं, समजा आपण 2 तासाचं लेक्चर झालं आपलं एकूण लेक्चर. आता हे लेक्चर त्यांनी अटेंड केलं किंवा अटेंड केलं नाही तरी त्याला ते ऍपवर पाहता येणार आहे 6 तास. 6 तास म्हणजे काय, तर 2 तासाचं लेक्चर असेल तर तो किती वेळा पाहू शकतो, बेत्रिक 6, म्हणजे 3 वेळा तो पाहू शकतो. जर समजा एखाद्या दिवशी आपलं 1.5 तासाचं लेक्चर झालंय, तर तो लेक्चर, ते 1.5 तासाचं लेक्चर तो 4 वेळा बघू शकतो, कारण 6 तासाचं लिमिट आहे. जर 3 तासाचं लेक्चर झालं, एवढं मोठं लेक्चर आपलं होत नसतं, कारण तेवढा वेळ मुलं बसू शकत नाहीत. जर समजा 3 तासाचं लेक्चर झालं तरी ते लेक्चर तो नंतर 2 वेळा बघू शकतो. सो आपण किती वेळा, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा असं मर्यादा न ठेवता ते 6 तास ठेवणार आहोत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी 6 तासात ते लेक्चर अनेक वेळा बघू शकतो. क्लिअर? त्याचा तुम्ही तसा फायदा करून घेणं अपेक्षित आहे. जर तुम्ही तसा फायदा करून घेतला की झालेलं लेक्चर आपण पुन्हा जर पाहिलं, पुन्हा जर ऐकलं, तर त्याचा निश्चित तुम्हाला चांगला फायदा होईल. आणि हा जो फायदा आहे, हा फायदा करून घेतला तर तुम्हाला त्या रिपिटेशनच्या सहाय्याने ते टॉपिक परफेक्ट करून घेता येतील. ओके, सो अशा प्रकारे ही बॅच आपली सुरू राहणार आहे. त्यामध्ये आपण अजून एक गोष्ट करणार आहोत, ती नीट लक्षात घ्या. दर सॅटरडेला, दर शनिवारचं लेक्चर हे चालू घडामोडीचे लेक्चर असेल. आपले जे काही फॅकल्टी आहेत ते फॅकल्टी ऍक्च्युअली पॉलिटिकल सायन्स हा युपीएससी साठी ऑप्शनल असलेले आणि युपीएससी ची परीक्षा 4 वेळा दिलेले, 3 वेळा इंटरव्ह्यू दिलेली फॅकल्टी आहे, की जी फॅकल्टी तुम्हाला भारताचं पॉलिटी किंवा राज्यघटना आणि त्याच्याशी रिलेटेड जो सिलेबस आहे ते शिकवणार आहेत. प्लस तीच फॅकल्टी तुम्हाला चालू घडामोडीचे लेक्चर्स दर शनिवारी घेणार आहे. जो दर शनिवारी तुम्हाला पॉलिटीचे लेक्चर्स, दर शनिवारी तुम्हाला चालू घडामोडीचे लेक्चर्स होतील. असं समजा 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत 2 आठवड्यात तुमचे चालू घडामोडीचे 2 लेक्चर झाले. त्यात ते काय करणार, तर आठवडाभरामध्ये ज्या काही चालू घडामोडी झालेल्या आहेत त्याची सविस्तर माहिती तुम्हाला ते देतील. त्याचं पीडीएफ तुम्हाला शेअर केलं जाईल की या घटना आहेत. त्यापैकी काही बातम्या काय असतात की त्या फक्त काय म्हणू शकतो आपण, प्रिलिम्ससाठी महत्वाच्या ऑब्जेक्टिव्ह बातम्या. जसं आजच्या पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल की रॉ चे अध्यक्ष म्हणून एका नवीन अधिकाऱ्यांची निवड झालेली आहे. तर ही फॅक्च्युअल बातमी आहे, फक्त तुम्हाला ते नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यानंतर काय, तर रॉ म्हणजे काय, ती कोणत्या संस्थेच्या, ती संस्था कोणत्या मंत्रालयाच्या अंडर येते, त्यांच्यावर कंट्रोल कोणाचं आहे, त्यांची कामं काय, हा थोडा विस्तृत भाग झाला. सो ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला त्या लेक्चरमध्ये शिकवतील. असे 2 लेक्चर झाले तुमचे, या शनिवारी एक झालं, पुढच्या शनिवारी एक झालं, की त्या 15 दिवसामध्ये तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल दिलेलं आहे त्याचा वर आधारित त्या टेस्ट आपल्याला पुढच्या शनिवारी कंडक्ट केल्या जातील. हे नीट लक्षात घ्या. क्लिअर? त्यामुळे चालू घडामोडी सुद्धा आपल्याला सविस्तर अभ्यासणं अपेक्षित आहे. कारण लक्षात घ्या, ज्या वेळेस आपली परीक्षा ही युपीएससी सारखी होते त्यावेळेस आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची संख्या, प्रश्नांचं प्रमाण खूप जास्त आढळणार आहे, प्रिलिम्सला सुद्धा आणि मेन्सला सुद्धा. त्यामुळे आजपासूनच आपण अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे की चालू घडामोडी ह्या आपल्या सगळ्या विषयाच्या परफेक्ट अभ्यासून झाल्या पाहिजेत. दिस इज व्हेरी क्रुशियल. हे ध्यानात ठेवा, हे नीट लक्षात घ्या. ओके, सो या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण लेक्चर्स घेणार आहोत. सो दर शनिवारी आपलं करंटचं लेक्चर होईल. त्यानंतर लक्षात घ्या, त्यानंतर आपल्याला आठवड्यामध्ये जे बाकीचे 5 दिवस मिळतात, सोमवार ते शुक्रवार, त्यामध्ये आपण 2 विषय सुरू करणार आहोत. हे 2 विषय सुरू करताना सुद्धा अजून आपली एक रणनीती आहे, ती थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय की आपण जे 5 कोर सब्जेक्ट म्हणालो, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, या कोर सब्जेक्ट पैकी हा इकॉनॉमिक्स घटक जो आहे, तो इकॉनॉमिक्स घटक हा खूप व्हास्ट आहे, तो खूपच जास्त आहे, तो खूपच डिफिकल्ट आहे. त्यामुळे शक्यतो आपण इकॉनॉमिक्स संथ गतीने सुरुवातीपासून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला काय होऊ शकतं की सुरुवातीपासून इकॉनॉमिक्सच्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत ना, त्या व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. तुम्ही एक गोष्ट नीट लक्षात घ्या, हे हळूहळू तुम्हाला जसं जसं या एक्झामिनेशनच्या प्रोसेसमध्ये उतराल तसं तुम्हाला हे समजेल की जो काही इतिहास घडला, बाबरने भारतावर आक्रमण केलं, पहिली पानिपतची लढाई झाली,
त्यात तो जिंकला, मुघल साम्राज्याची स्थापना झाली, त्यानंतर पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचं पानिपत झालं आणि मग अब्दालींनी लूट केली, त्यामुळे ब्रिटिश नंतर भारतामध्ये साम्राज्य स्थापन शकले. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवते, जो काही इतिहास घडला, आज जे काही राजकारण होतंय, या सगळ्याच्या मागे कुठेतरी आर्थिक कारणं आहेत. अगदी आज सुद्धा जगामध्ये जे काही घडतंय, रशिया युक्रेनवर आक्रमण करते, चीन तैवानवर आक्रमणाची तयारी करतंय, USA सुपर पॉवर म्हणून सगळ्या जगावर धाक जमवण्याचा प्रयत्न करतंय, सगळ्या जगाला प्रेशरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतंय, विकसित देश अविकसित देशांची लूट करतायत. या सगळ्याच्या मागे काय आहे? अर्थकारण आहे. हे अर्थकारण आपल्याला समजण्यासाठी आपल्याला इकॉनॉमिक्सच्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्या समजल्या पाहिजेत. आणि एक गोष्ट तुम्ही नीट लक्षात घ्या, मी जे काही स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत UPSCचे आणि MPSCचे, त्यावरून मी एक निष्कर्ष ठामपणे सांगू शकतो की आयोगाचे सदस्य इंटरव्ह्यूच्या पातळीवर तुम्हाला तुमचं बॅकग्राऊंड काही असो, तुम्ही डॉक्टर असो, इंजिनियर असो, वकील असो, प्लेन आर्ट्स कॉमर्स सायन्स ग्रॅज्युएट असो, पण आयोगाचे सदस्य तुम्हाला इंटरव्ह्यूच्या पातळीवर काय करतात, ते तुम्हाला इंटरव्ह्यूच्या पातळीवरती अर्थशास्त्राशी संबंधित मूलभूत संकल्पनांवर प्रश्न विचारतातच. हे नीट लक्षात घ्या. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून आपल्या अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना अगदी क्रिस्टल क्लिअर असल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून आपण सुरुवातीपासून टप्प्याटप्प्याने तुमचे अर्थशास्त्राचे लेक्चर घेणार आहोत. आपण असं करणार नाहीये की एकाच वेळेस हे 6-7 विषय सगळे चालू केले आणि तुमच्या डोक्यावर भडीमार केला, अजिबात नाही. आपलं टार्गेट नीट लक्षात घ्या. आपल्याला 2024ची ऑब्जेक्टिव्ह आणि 2025ची डिस्क्रिप्टिव्ह सहज काढता आली पाहिजे, अशा पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. आणि या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आपल्याला एक एक विषय पक्का करायचा आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, एखादी मोठी वास्तू एका रात्रीत निर्माण होत नाही. ताजमहाल एका रात्रीत निर्माण झाला नाही. एक एक वीट आपण रचत गेलो, काळजीपूर्वक रचत गेलो, तेव्हा एवढी मोठी वास्तू निर्माण झाली की ती दिसायला सुंदर आहे आणि दीर्घकाळ ती टिकलेली आहे. आपला अभ्यास असला पाहिजे आणि आपण तसाच अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करताना आपण काय करणार आहे? आपण सुरुवातीला मॅक्सिमम 2 किंवा 3 विषय सुरू करणार आहोत आणि या विषयांचा एक एक घटक आपण पूर्ण करणार. एक उदाहरण लक्षात घ्या. समजा आपण सुरुवातीला सुरू केलं काय, तर भूगोल आणि विज्ञान. समजा विज्ञानामधला एक घटक आहे, भौतिकशास्त्रामधला एक चॅप्टर प्रकाश, हा चॅप्टर आपण पूर्ण केला का मग तुम्हाला त्या पर्टिक्युलर टॉपिकच्या अभ्यासासाठी वेळ दिला जाईल आणि मग त्याच्या जागी दुसरा एखादा टॉपिक सुरू होईल. जसं जसं तुम्ही अभ्यास कराल का मग एक 15 दिवसाच्या वेळेनंतर तुमची त्या विषयाची त्या टॉपिकची टेस्ट होईल. ती डिपेंड्स तो टॉपिक कसा आहे. समजा प्रकाशासारखा टॉपिक आपण म्हटला तर तो प्रिलिमचा टॉपिक झाला, मग त्या टॉपिकची आपण ऑब्जेक्टिव्ह टेस्ट घेणार. जर समजा आपण अणुविज्ञान अणुऊर्जा हा टॉपिक अभ्यासला तर तो मुख्यचा टॉपिक आहे, मग त्याची आपण कुठली टेस्ट घेणार, तर ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या टेस्ट आपण त्याच्या घेणार आहोत. सो थोडक्यात काय, आपल्याला हा सगळा अभ्यास करताना एक गोष्ट बारकाईने लक्षात ठेवायची आहे की जे काही आपण अभ्यास करणार आहोत तो आपल्याला रॉक सॉलिड करायचा आहे. त्याचा पाया, आपल्या अभ्यासाचा पाया एकदम पक्का असला पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे की आयोगाने कितीही अवघड पेपर काढला तरी आपली गाडी रुळावून घसरता कामा नये. आपल्याला प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू तिन्ही टप्पे एका झटक्यात क्लिअर करता आले पाहिजेत. या दृष्टिकोनातून या अनुषंगाने आपण हे सगळं करणार आहोत, हे नीट ध्यानात ठेवा. क्लिअर. सो टप्प्याटप्प्याने एक एक करत आपल्याला ते पूर्ण करायचंय आणि हे सगळं करण्याकरता आपल्याकडे अबंडंट भरपूर वेळ आहे. कारण तुम्ही जे विद्यार्थी आज लेक्चर अटेंड करताय, ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन म्हणा, हे सगळे विद्यार्थी खूप लवकर तयारीला लागलेले आहेत. आपली पुढची परीक्षा जी कधी होणार आहे पुढच्या वर्षी, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि विशेषतः 2025च्या दृष्टिकोनातून आपण खूप लवकर कामाला लागलेलो आहोत. आपल्याकडे पुरेसा वेळ आहे, त्या वेळेचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे, हे नीट ध्यानात घ्या. क्लिअर. सो या पार्श्वभूमीवर आपण हा क्लास सुरू करत आहोत आणि आपण ते पूर्ण करणार आहोत. म्हणजे ही जी बॅच आहे आपली, आता तुम्हाला स्पष्ट जर सांगायचं म्हटलं तर, जे मी आधी सांगणं अपेक्षित होतं पण मी आता सांगतोय, तर माझा या क्षेत्रातला जो काही अनुभव आहे तो 2007 सालापासून टीचिंगचा आहे. मी स्वतः एक मेडिकल ग्रॅज्युएट आहे. आता तुमच्यापैकी बरेच जण मला ओळखत असतील, त्यामुळे त्यांना हे माहिती असेल.
मुंबईमधून मी माझं मेडिकल ग्रॅज्युएशन पूर्ण केलं 2002-3 साली. त्यानंतर 3-4 साली माझी इंटर्नशिप पूर्ण झाली आणि 2004 पासून मी UPSCचा अभ्यास करत होतो. 2004, 2005, 2006, 2007 असे मी UPSCचे अटेम्प्ट दिले. त्याच वेळेस 2007 पासून मी पुण्यामधल्या एका क्लासमध्ये शिकवण्यास सुरुवात केली. 2007 पासून ते 2022 पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 15 वर्ष मी त्या क्लासमध्ये शिकवलं. काही कारणास्तव मला त्या क्लासमधून बाहेर पडावं लागलं आणि मग मी स्वतःचा हा क्लास पर्स्पेक्टिव्ह अकॅडमी या नावाने सुरू केलेला आहे. आणि हे माझं या UPSC MPSC ला शिकवण्याच्या क्षेत्रातलं 16वं वर्ष आहे. माझ्या स्वतःच्या क्लासचं पहिलं वर्ष आहे आणि आज ही जी इंटिग्रेटेड बॅच सुरू होतीये ही माझ्या स्वतःच्या क्लासमधली पहिली इंटिग्रेटेड बॅच आहे. आपली सगळी टीम तयार झालेली आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, CSAT, HR, HRD, इथिक्स, SA सर्व विषयांसाठी आपली जी काही टीम आहे ही टीम काय करते तर ही टीम या क्षेत्रामध्ये किमान 7-8 वर्ष कमीत कमी, बऱ्याच जणांचा त्याच्यापेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रात टीचिंगचा. ही जी आपली टीम आहे त्या टीम मधल्या प्रत्येकाने UPSC ची परीक्षा दिलेली आहे. UPSC ची परीक्षा म्हणजे नुसते प्रिलिम देऊन आलेत असं समजू नका. त्यांनी मेन्स दिलेले आहेत, त्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव जो आहे तो पूर्णपणे UPSCचा आहे आणि त्याचबरोबरीने MPSCचा सुद्धा आहे. तसा अनुभव असणारे शिक्षक असणं उपलब्ध होणं गरजेचं आहे, कारण आता MPSCचा प्रवास हा पूर्णपणे UPSC सारखा होणार आहे. त्यामुळे क्लिअर. सो या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती सुद्धा ही अनुभवी असली पाहिजे. माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की जे मी आता तुम्हाला सांगितलं की माझ्या स्वतःच्या अकॅडमीची ही पहिली बॅच असणार आहे आणि त्या बॅचमध्ये विद्यार्थी संख्या किती का असेना, अगदी माझ्यासमोर एक विद्यार्थी जरी असला तरी ती बॅच मी पूर्ण करणार. 100 विद्यार्थी असले तरी ती बॅच पूर्ण करणार. ही बॅच पूर्ण करून जे विद्यार्थी बाहेर पडतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याला UPSCत म्हणा किंवा MPSCत म्हणा क्लास 1 मिळवून देणं हे माझं उद्दिष्ट आहे. ही माझी महत्वाकांक्षा आहे. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला माझ्या बरोबरीने तुमची तितकीच साथ आवश्यक आहे. तुमची साथ म्हणजे काय, जे काही मी शिकवतोय त्याला समांतर तुम्ही स्वतःचा अभ्यास करत गेलं पाहिजे. त्याला पॅरलल तुम्ही स्वतः अभ्यास केला पाहिजे. ज्या काही रेग्युलर टेस्ट होतील त्या टेस्ट आपण रेग्युलरली दिल्या पाहिजेत, हे ध्यानात घ्या. क्लिअर. जर तशा पद्धतीने आपण पुढे गेलो तरच आपल्याला यश मिळणार आहे. म्हणजे माझं शिकवण्याचं काम आणि तुमचं शिकण्याचं काम हे समांतर चालणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने मी शिकवतोय, जी मी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतोय त्यानुसार तुम्ही तसा आउटपुट देणं अपेक्षित आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये काहीही अवघड किंवा रॉकेट सायन्स नाहीये. मुद्दा एवढाच आहे की आपण कशा प्रकारे अभ्यास करतो, आपण किती अभ्यास करतो, हे सर्वात महत्वाचं आहे. कशा प्रकारे अभ्यास म्हणजे काय तर आपल्या अभ्यासाची दिशा योग्य असली पाहिजे, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण दिवसाचे किती तास क्वालिटी स्टडी करतोय. आपण टाइमपास न करता पूर्ण वेळ जर अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्याला त्याचा खूप मोठा आउटपुट अगदी पहिल्या प्रयत्नात मिळणार आहे. क्लिअर. सो हळूहळू ह्या प्रवासात तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतीलच आणि मग त्यातून तुमचा अभ्यास जो आहे तो हळूहळू रचला जाईल, जेणेकरून अगदी 2024 ची आणि डेफिनेटली 2025 ची डिस्क्रिप्टिव्ह या दोन्ही परीक्षा MPSCच्या असो किंवा UPSCची असो तुम्ही सहज क्लिअर करू शकाल. क्लिअर. सो असं हे आपल्या या बॅचचं स्वरूप असणार आहे. पहिला आठवडा आपण पूर्णपणे डेमो लेक्चर्स वर भर देणार आहोत. ते डेमो लेक्चर्स कसे होतील, एक त्याचं रफ टेंटेटिव्ह प्लॅनिंग लक्षात घ्या. आज आपण परीक्षेचं स्वरूप पाहणार आहोत. त्या परीक्षेमध्ये काय घटक आहेत, कशा प्रकारचे पेपर असतात हे सगळं आपण पाहूयात. प्लस त्याच्या बरोबरीने आपण अभ्यासाची स्ट्रॅटेजी सुद्धा पाहणार आहोत. क्लिअर. त्याच्या पुढचं लेक्चर म्हणजे उद्याचं लेक्चर हे मीच घेणार आहे. त्यामध्ये भूगोल विषय जो आहे त्या भूगोल विषयाचा सिलेबस कसा आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे हे मी सगळं तुम्हाला सांगेल. त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण काय पुस्तकं वाचली पाहिजेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर परवाचं लेक्चर म्हणजे आज मंगळवार, बुधवारी भूगोल, गुरुवारचं जे लेक्चर असेल आपलं ते गुरुवारचं लेक्चर आपलं सायन्सचं असेल, जो विषय मी स्वतः घेणार आहे. त्यामध्ये प्रिलिमचं बेसिक सायन्स, मेन्सचं सायन्स टेक्नॉलॉजी याचं नक्की स्वरूप काय,
यामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, तो कशा प्रकारे करायचा आहे, त्यासाठी पुस्तकं काय वाचायची, हे सर्व मी तुम्हाला तिथं सांगेल. त्यानंतर त्याच्या पुढचं मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवारचं लेक्चर हे आपलं पॉलिटीचं लेक्चर असणार आहे. क्लिअर? त्या पॉलिटीच्या लेक्चरमध्ये जे काही पॉलिटी आपल्याला GS2 मध्ये आढळते त्याचं स्वरूप काय असेल, त्याच्या अभ्यासाकरता आपली रणनीती काय पाहिजे, त्याच्या अभ्यासाकरता आपण काय पुस्तकं वाचली पाहिजेत, हे सगळं सांगितलं जाईल. शनिवारचं लेक्चर हे आपलं चालू घडामोडींचं असेल. त्यात मग चालू घडामोडींचा अभ्यास कसा करायचा, न्यूजपेपर कसा वाचायचा, किंवा जी वेगवेगळी मासिकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ती मासिकं कशी वाचायची, त्यातून नोट्स काढायच्या का, की त्यातून काही न लिहिता फक्त अंडरलाईन हायलाइट करायचं, हे सगळं सर तुम्हाला शिकवतील. रविवारी सुट्टी असेल. सोमवारी आपलं लेक्चर जे असणार आहे ते इकॉनॉमिक्सचं लेक्चर असेल. मंगळवारी हिस्ट्रीचं लेक्चर असेल. बुधवारी आपलं सीसॅटचं लेक्चर असेल. सो आजपासून पुढच्या बुधवारपर्यंत आपले हे प्रत्येक विषयाचे इंट्रोडक्टरी स्वरूपातले डेमो लेक्चर्स चालतील आणि गुरुवारपासून आपण प्रॉपर अभ्यासक्रम, प्रॉपर टीचिंगला सुरुवात करणार आहोत. हे नीट लक्षात घ्या. क्लिअर? सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपली ही इंटिग्रेटेड बॅच आज आपण सुरू करत आहोत. आता आपण फार वेळ न घालवता प्रॉपर डिस्कशन कडे येऊयात. त्याचबरोबरीने अजून एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वात महत्वाची गोष्ट, की जे विद्यार्थी पूर्णपणे 2025 टार्गेट ठेवून प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी महत्वाची, की या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला ऑप्शनल विषय हा एक घटक आहे. हा जो आपला ऑप्शनल विषय आहे, या ऑप्शनलचा अभ्यास सुद्धा आपण हळूहळू सुरू करणं अपेक्षित आहे. आता काही जणांनी ऑलरेडी ऑप्शनल सिलेक्ट केलेला आहे, काही जणांनी क्लास पण केला असेल. ज्यांनी अजून ऑप्शनलची निवड केलेली नाही, ज्यांनी अजून ऑप्शनल सिलेक्ट केलेला नाही, त्यांनी काय केलं पाहिजे हे जरा नीट लक्षात घ्या. त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जीएस चा अभ्यास करत असताना कुठल्या जीएस मधल्या कुठल्या विषयाबद्दल आवड आहे ते जरा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांनी काय करायचंय लक्षात घ्या, तर त्यांनी आपल्या जीएस पैकी इतिहास, भूगोल, पॉलिटी यामधला कुठला विषय आपल्याला आवडतोय ते जरा समजून घ्या पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये. सॉरी, जर इतिहासाचा अभ्यास करताना तुम्हाला जास्त स्वारस्य वाटत असेल तर इतिहास हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शनल विषय असू शकतो. जर तुम्हाला भूगोलात स्वारस्य वाटलं तर तो, जर तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करण्यात स्वारस्य वाटलं तर तुम्हाला पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल विषय योग्य वाटू शकतो. आपल्या अकॅडमीमध्ये आपण आजपासूनच भूगोल ऑप्शनल विषयाची बॅच सुरू करतोय, मराठी मीडियमची. इंग्लिश मीडियमची बॅच पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. त्याच्या बरोबरीने आपण पॉलिटिकल सायन्स, ज्याला आपण PSIR, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा पॉल सायन्स असं थोडक्यात म्हणतो, त्याची बॅच आणि हिस्ट्रीची बॅच अशा 3 ऑप्शनलच्या बॅचेस सुरू करणार आहोत. त्यापैकी जिओग्राफी आज सुरू होईल, पॉल सायन्स आणि हिस्ट्रीच्या बॅचेस ह्या पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहेत. क्लिअर? सो अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं पुढे न्यायचं आहे. ओके, सो पुढे जाऊयात आपण. आता सुरुवात करूयात. सुरुवात करतोय आपण परीक्षेच्या स्वरूपानुसार. परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला आता पाहायचं आहे. आता ही आपली जी परीक्षा आहे MPSC ची परीक्षा, तशीच आपली UPSC ची परीक्षा. या परीक्षेमध्ये आपल्याला 3 टप्पे आढळणार आहेत. पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा, दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा आहे मुलाखत. आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या. क्लिअर? एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तीनही टप्पे एक साथ क्लिअर करायचे. जे विद्यार्थी जुने आहेत त्या विद्यार्थ्यांना हे सगळं माहिती आहेच, पण जे अगदी नवीन आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी हे सांगतोय. म्हणजे तुम्ही यावर्षी पूर्व परीक्षा दिली, क्लिअर झाला, मुख्य परीक्षा दिली, क्लिअर झाला,
इंटरव्ह्यू दिला पण दुर्दैवाने तुमचं इंटरव्ह्यू मध्ये झालं नाही, तर तुम्हाला परत पुढच्या वर्षी पूर्वपरीक्षा द्यायची आहे, मुख्य परीक्षा द्यायची आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे. इंटरव्ह्यूच्या लेवलला झालं नाही म्हणून तुम्ही पुढच्या वर्षी डायरेक्ट इंटरव्ह्यूला अपियर व्हाल असं नाहीये. दरवर्षी हे चक्र आपल्याला पूर्ण करावं लागतं. हे या स्पर्धा परीक्षांचं फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे. इथं आपल्या कॉलेज सारखी एटीकेटी नाहीये. 2 विषय निघले, 1 विषय राहिला, मग पुढच्या 6 महिन्यांनी पुढच्या वर्षांनी आपण तो 1 विषय देतोय, असं इथे होत नसतं. क्लिअर? पुढे जाऊयात आपण आता. या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला काय दिसतंय? या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 2 पेपर असणार आहेत. हा पहिला पेपर असणार आहे आपला सामान्य अध्ययन, ज्याला आपण थोडक्यात GS जनरल स्टडीज असं म्हणतो. त्यानंतर दुसरा विषय आपला असणार आहे CSAT सामान्य अध्ययन. जनरल नॉलेज असं म्हटलं तर ते थोडंसं जरा चुकीचं होईल. जनरल स्टडीज म्हटलं तर ते जास्त चांगलं आहे. त्याला आपण थोडक्यात GS म्हणतो. यात बेसिकली आपण 5 विषयांचा अभ्यास करतो. नीट लक्षात घ्या. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र म्हणजेच पॉलिटी, त्यानंतर अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स आणि सायन्स. या 5ही विषयांचा अभ्यास आणि या 5ही विषयांशी संबंधित ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या चालू घडामोडींचा अभ्यास आपल्याला या GS मध्ये करावा लागतो. CSAT मध्ये काय लक्षात घ्या, CSAT मध्ये पॅसेजेस असतात. ते पॅसेजेस वाचायचे, त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर द्यायची, की ज्याच्या साहाय्याने ते तुमची डिसिजन मेकिंग आणि इतर ॲबिलिटी चेक करतात. त्याचबरोबरने इथे तुमची बुद्धिमापन चाचणी आणि गणित या घटकांचा एक आढावा घेतला जातो. ह्या घटकांची बौद्धिक पातळी तपासली जाते. आता होतंय काय लक्षात घ्या, या दोन्ही परीक्षांना UPSC MPSC ला हा जो पेपर आहे CSAT चा पेपर हा आधी तपासला जाणार आहे. CSAT चा पेपर आधी तपासील, त्यामध्ये जे काही क्वालिफाईंग मार्क पाहिजेत तेवढे मार्क जर तुम्हाला पडले तरच तुमचा GS चा पेपर चेक होतो. ही गोष्ट सर्वांनी बारकाईने आणि व्यवस्थित लक्षात घ्या की तुमचा CSAT चा पेपर आधी तपासला जाणार आणि त्यानंतर CSAT नंतर तुमचा कशाचा पेपर तपासला जाईल, GS चा. जर CSAT मध्ये तुम्हाला क्वालिफाईंग लेवल इतके मार्क पडले नाहीत, तुमचा GS चा पेपर चेकच होणार नाही. मग अगदी भले त्यात तुम्ही पैकीच्या पैकी मार्क पाडण्या इतका चांगला पेपर लिहिला असेल तरी सुद्धा तो चेक होणार नाही. हे आपण नीट ध्यानात घेणं गरजेचं आहे. ओके, पुढे जाऊयात आपण आता. CSAT चा पेपर तपासा, त्यात तुम्हाला क्वालिफाईंग लेवलचे मार्क पडले. आता तुमचा सामान्य अध्ययनचा पेपर तपासला जाणार. या सामान्य अध्ययन मध्ये जे काही क्वालिफाईंग लेवलचे मार्क्स आहेत ते क्वालिफाईंग लेवलचे मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजेत. असं आहे का? नाही. तिथे तुम्हाला जे काही मार्क पडतील ते मार्क तुमच्या फायनल रँकिंग साठी कन्सिडर केले जाणार आहेत. एक साधारणतः लक्षात ठेवा, तुम्ही किती टार्गेट ठेवायचंय? तुम्ही टार्गेट ठेवायचंय 60% मार्कांचं. एकूण मार्कापैकी किमान 60% मार्क आपल्याला पडले पाहिजेत. जर ते 60% मार्क तुम्हाला पडले तर निश्चितपणे तुम्ही प्री पासून मेन्सला क्वालिफाय होताय. ओके, आता तुम्ही मेन्सला क्वालिफाय झालात, पूर्वपासून तुम्हाला मुख्यला जायचंय. आता इथे काय, इथे सर्वात पहिला आहे भाषा पेपर. त्या भाषा पेपरामध्ये आपण मराठी ही एक भाषा घेऊ शकतो. दुसरी भाषा कंपल्सरी आपल्याला घ्यावी लागते, इंग्रजी. अंग्रेज चले गए, अंग्रेजी छोड़ गए. या 2 भाषा. आता तुमची मातृभाषा जर मराठी व्यतिरिक्त काय असेल, गुजराती, तेलुगू, कन्नड, तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता UPSC ला. MPSC ला मराठी. या 2 पेपर मध्ये यांचं स्वरूप लेखी आहे. आता पूर्णपणे आपण लेखी परीक्षेबद्दल बोलतोय. या लेखी परीक्षेमध्ये आपल्याला जसं इथे CSAT क्वालिफाईंग होतं तसं या 2 पेपर मध्ये आपल्याला क्वालिफाईंग मार्क पडले पाहिजे. आधी तुमचे भाषा विषयाचे पेपर चेक करतील, त्यात तुम्हाला क्वालिफाईंग लेवल इतके मार्क पडले का मग तुम्ही काय करू शकता, मग तुम्ही GS चे पुढचे जे पेपर लिहिले ते तपासले जाणार आहे. आता समजा यात आपल्याला क्वालिफाईंग लेवलला जेवढे आवश्यक आहेत ते मार्क पडले. आता पुढे कोणते पेपर असणार आहेत? पेपर देताना तुम्ही सगळे देणार, पण तपासले जाताना आधी हे तपासणार, क्वालिफाय झाला पुढचे तपासले जातील. आता बघा, यामध्ये पुढचा पेपर आहे आपला निबंधाचा. त्यानंतर आहे आपला सामान्य अध्ययन
एक सामान्य अध्ययन, 2 सामान्य अध्ययन, 3 बघा आता काय आहे हे समजलं. आता निबंधाचा पेपर आहे, मी सविस्तर तुम्हाला सांगतोच आहे. सामान्य अध्ययन 1, GS1, GS2, GS3, GS4 4 पेपर. त्यानंतर हा वैकल्पिक विषयाचे 2 पेपर, पेपर 1 आणि पेपर 2. आता समजून घ्या जरा महत्वाचा मुद्दा. हा निबंध असणार आहे 250 मार्काला, पण सुद्धा असणार आहे 250 मार्कांना. क्लिअर. GS2 सुद्धा आहे आपला 250 मार्काला. हा प्रत्येक पेपर आपला 250 मार्क्सचा आहे. बरोबर. म्हणजे बघा 1 2 3 4 5 पेपर 1250 मार्काचे झाले. टोटल यांची किती झाली इथे 1250. आता त्याच्यात ऍड होणार आपले ऑप्शनलचे. पेपर 1 250 मार्क, पेपर 2 250 मार्क, म्हणजे 1250 प्लस हे झाले 500. टोटल आहे 1750 मार्काची ही मुख्य परीक्षा. हे कधी जर तुमचे हे 2 विषय क्वालिफाईंग लेवल इतके मार्क्स देत असतील तर तुमचं हे पुढचं तपासलं जाणार आहे. हे ध्यानात घ्या. ओके. आता यामध्ये काय ते जरा समजून घ्यायचंय आपल्याला. नीट लक्षात घ्या. हे समजलं तर तुम्ही योग्य पद्धतीने काम करू शकता, पुढे जाऊ शकता. हे नाही समजलं पुढचं सगळं रेंगाळणार आहे, पुढचं सगळं कोलॅप्स होणार आहे, गाडी रुळावून घसरणार आहे. नीट लक्षात घ्या. आता निबंध जो आहे तो निबंध 250 मार्काला 2 निबंध आहेत, म्हणजे 125 मार्काला 1 असे 2 निबंध तुम्हाला लिहायचे आहेत. युजली ते काय करतात, सेक्शन ए त्यामध्ये 5 विषय देतील. 5 पैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे 125 मार्काला. मग सेक्शन बी मध्ये सुद्धा ते देत आहेत 5 विषय, त्यापैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे 125 मार्काला. असे थोडक्यात काय टोटल 10 विषय असतील, त्यातले कोणतेही 2 निवडायचे आणि आपला 2 निबंध लिहायचे. 125 मार्काचा निबंध हे एक थोडस विचित्र काम आहे आजच्या घडीला तुमच्यासाठी, पण हळूहळू सरावाने हे आपल्याला सोपं होणार आहे. सरावाने म्हणजे काय, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला लक्षात घ्यायचं, हे ध्यानात घ्यायचं. नीट समजून घ्या काय आहे. ज्या वेळेस आपण शाळा, कॉलेज किंवा इथले लँग्वेज पेपर यामध्ये सुद्धा निबंध असतो, ते निबंध लिहितो त्यावेळेस ते फारच फार 15 मार्काचा निबंध, 20 मार्काचा निबंध, डोक्यावरून पाणी 30 मार्काचा निबंध असं असणार आहे. क्लिअर. हे जे निबंध आहेत याच्या पलीकडे जाऊन आपल्याला लिहायचा इथे किती 125 मार्काचा निबंध. 125 मार्काचा निबंध याचा अर्थ साधारणतः 1200 ते 1500 शब्दांमध्ये निबंध. 1200 ते 1500 शब्द याचा अर्थ साधारणतः 150 वाक्य आपल्याला लिहायचे. आता तुम्ही आजच एक प्रयोग करून बघा. कुठलाही एखादा विषय निवडा तुम्हाला जो आवडेल तो. समजा पर्यावरणाचा ऱ्हास किंवा भारतातील महिलांची स्थिती किंवा भारत आणि दहशतवाद, असं जे काही असेल तुम्हाला आवडीचा विषय निवडा आणि त्याच्यावर एक सलग जेवढं जमतंय, जेवढं समजलंय, जेवढं आठवतंय ते लिहिण्याचा प्रयत्न करा आणि मग चेक करा किती वाक्य तुम्ही लिहू शकला. तर एक हार्डली तुम्ही 50-60 वाक्य लिहू शकता. म्हणजे तुमची कॅपॅसिटी ही आज रोजी जेवढा निबंध लिहायचा आहे त्याच्या 1/3 आहे. 150 वाक्य पाहिजे, तुम्ही लिहू शकला 50 वाक्य. प्रत्येकाबाबत हे थोडं कमी जास्त होईल, नो प्रॉब्लेम. याचा अर्थ तुम्हाला त्या 1/3 पासून आता 150 वाक्यांपर्यंत पोहोचायचंय. मग काय लिहिणार 150 वाक्य? ती 150 वाक्य लिहायची म्हणजे नक्की काय करायचंय, तर त्या विषयाबद्दल तेवढी माहिती आपल्याला गोळा करायची.
ती माहिती ज्यावेळेस आपण गोळा करू, ती माहिती ज्यावेळेस आपण इथे साठवू, तेव्हाच आपण त्या 10 पैकी 2 विषयांबाबत पुरेसं लिहू शकतो, हे ध्यानात घ्या. क्लिअर? म्हणजे आजपासून निबंध लिखाणाचा सराव आपण सुरू करणार. तो सराव करणार म्हणजे आपण काय करणार आहोत ते जरा समजून घ्या. आपण न्यूजपेपर वाचला. समजा आता कालचा गेल्या रविवारचा न्यूजपेपर आपण पाहिला. त्या गेल्या रविवारच्या न्यूजपेपरमध्ये सकाळ पेपरच्या पुरवणीमध्ये समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड याबद्दल एक लेख आलेला आहे. त्याची जी पुरवणी होती ती निश्चितपणे तुम्ही आवर्जून बघा. कारण युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा ही गोष्ट पुन्हा चर्चेत आलेली आहे. आपल्या घटनेमध्ये अंतर्भूत असलेली परंतु आजपर्यंत ज्याची अंमलबजावणी झाली नाही, होऊ शकली नाही, ती गोष्ट आज पुन्हा चर्चेत आलेली आहे. ही जी गोष्ट आहे यावर येत्या कालावधीत मुख्य परीक्षेला निबंध येऊ शकतो. मग तुम्ही काय करायचं? तुम्ही एक साधं काम करायचं. ते आर्टिकल, तो लेख वाचा. तो लेख व्यवस्थित वाचला की मग तुम्हाला कळेल की हा युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा काय. आता तुमच्यापैकी बरेच जण असे असतील की ज्यांना हा शब्दच अजूनपर्यंत माहिती नाही, त्यांनी याबद्दल कधी ऐकलंच नाही. तर काही असे असतील की ज्यांना फक्त तो शब्द ऐकून आहेत, त्याच्याबद्दल काही माहिती नाही. एखाद दुसरा असा असेल की त्याला 2-4 वाक्य थोडीफार माहिती आहे. थोडक्यात आपण असं समजूयात की आज आपण एव्हरेस्टच्या पायथ्याला आहोत, आपल्याला एव्हरेस्टच्या शिखरावर जायचे. सो आता ते आर्टिकल वाचा, ते समजून घ्या. त्यातलं जे समजत नाही ते त्या संबंधित विषयाच्या शिक्षकांना, आता युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा हा संबंधित कशाशी आहे? पॉलिटीशी संबंधित. मग त्या पॉलिटीच्या शिक्षकांना ते विचारा आणि ते विचारून त्यानुसार काय करायचंय, जे काही समजलं नाही ते क्लिअर करा आणि मग शांतपणे एक दिवस बसा, आठवा आणि जे काही आठवते ते लिहून काढा. कदाचित असं होईल तुम्हाला फक्त जेमतेम 25-30 वाक्य लिहिता येतील, नो प्रॉब्लेम. सो तुम्ही पहिला निबंध लिहिला. आता परत असे जे काही महत्वाचे लेख येतात तुम्ही नीट लक्षात घ्या. दर रविवारचे 3 पेपर, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स. आय रिपीट, दर रविवारचे 3 न्यूजपेपर, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स यांची पुरवणी आपण वाचलीच पाहिजे. आपली बॅच ज्यावेळेस रेग्युलर सुरू होईल ना, तेव्हा त्या रेग्युलर बॅचचा मी एक ग्रुप करेल आणि त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला काय देणार आहे, त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला दर रविवारच्या या महत्वाच्या बातम्या देणार आहे. क्लिअर? मग तुम्हाला ते अंदाज येईल की या बातमीत काय काय वाचायचंय, याच्यावर कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो वगैरे वगैरे, जेणेकरून तुम्हाला ते एसे लिहायला सोपं जाईल, एसे लिहायला मदत होईल. क्लिअर? सो अशा पद्धतीने आजपासून जमतंय, आठवतंय तेवढं लिहायची सवय लावा. हे फार महत्वाचं, ही सर्वात पहिली आणि अत्यावश्यक पायरी आहे कुठपर्यंत पोहोचण्यासाठी, तर या एवढ्या मार्कांना आवश्यक असणारा एसे लिहिण्यासाठी. क्लिअर? तुम्ही जर म्हणाल की नाही सर मी प्रिलिम क्लिअर झाली का मग एसेची तयारी करेल, असं शक्य नाहीये. आपला मेंदू म्हणजे कॉम्प्युटर नाहीये, हे लक्षात घ्या. तुम्ही एखादी मेमरी कार्ड घेतलं, त्या मेमरी कार्ड मध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन आहे, ती त्या कॉम्प्युटरमध्ये अपलोड केली, एका सेकंदात कॉम्प्युटरमध्ये इन्फॉर्मेशन आली, असं नाही होऊ शकत. माणसाच्या मेंदूला काय करावं लागणार आहे, थोडी करत माहिती गोळा करावी लागणार आहे. तेव्हा कुठे पुरेशी माहिती होते. मग ही पुरेशी माहिती योग्य शब्दात, योग्य वेळेत, मर्यादित वेळेत मांडता आली पाहिजे, त्याचा सराव झाला पाहिजे. म्हणजे एसेची तयारी करायची, याचा अर्थ काय करायचंय आपण, तर पहिली पायरी माहिती गोळा करायची. वेगवेगळ्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दलची माहिती गोळा करायची. आयोग काही तुम्हाला शाळेप्रमाणे, कॉलेजप्रमाणे निबंध विचारणार नाही. गायीचे आत्मवृत्त, झाडाचे आत्मवृत्त, एसटी बसचे आत्मवृत्त, मी शेतकरी बोलतोय असं विचारणार नाही. ते जे काही निबंध विचारणार आहेत ते निबंध पूर्णतः चालू घडामोडींशी संबंधित असणार आहे. म्हणजे आज त्या मणिपूरमध्ये संघर्ष चालू आहे, मैतेई समाज आणि कुकी नावाचा आदिवासी समाज, ही जी सामाजिक समस्या आहे त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. समान नागरी कायदा चर्चेत आहे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो निबंधामध्ये. सो आपल्या आजूबाजूला जे घडतंय, ते जे काही घडतंय त्याची माहिती गोळा करणे ही आपली पहिली पायरी आहे, हे लक्षात घ्या. ही माहिती गोळा करा, त्या माहितीचं विश्लेषण करा. यात काय चुकीचं आहे, यात काय बरोबर आहे, मग निष्कर्ष काय. आता एक मुद्दा समजून घ्या. विश्लेषण करणे, काय चूक काय बरोबर याचा विचार करून निष्कर्ष काढणे, याकरता स्वतःची बुद्धी चालवायची नाही. तुमचा किंवा इव्हन माझा स्वतःचा सुद्धा अनुभव तितका पक्का नाहीये की आपण एखाद्या गोष्टीचं अनालिसिस करून निष्कर्ष काढू शकतो. मग हे करायचं कसं,
तर जे काही स्टँडर्ड न्यूजपेपर्स आहेत त्यामध्ये जे काही लेख लिहिणारे आहेत ती माणसं कोण आहेत, तर 50, 60, 70 वय असणारे अनुभवी त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत ज्यांनी तो लेख लिहिलेला आहे. सो त्यांनी त्या घटनेचं विश्लेषण त्या लेखात करून दिलेलं असतं की युनिफॉर्म सिव्हिल कोड का असावा, युनिफॉर्म सिव्हिल कोड का नसावा, आणि मग खाली निष्कर्ष काय, तो असावा की नसावा. हे जे विश्लेषण त्या न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे ते विश्लेषण ऑफकोर्स स्टँडर्ड न्यूजपेपर तीनच, लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, या स्टँडर्ड न्यूजपेपर मधलं ते विश्लेषण आपण स्वतःचं विश्लेषण म्हणून स्वीकारायचं आहे आणि लिहायचं. सो पहिली पायरी काय निबंधाच्या तयारीसाठी, तर माहिती गोळा करणे आणि त्या माहितीचं विश्लेषण करणे. ही माहिती गोळा करण्यासाठी काय करायचंय, तर टप्प्याटप्प्याने आपण जसं लेक्चर घेऊ तसं तुम्हाला ते कळेल. मे बी पुढच्या आठवड्यात या डेमो लेक्चरच्या सिक्वेन्समध्ये जर शक्य झालं तेव्हा मी एसेचं लेक्चर घेईल, त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर आयडिया येईल. कसं आहे लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये काही असे ठळक घटक आहेत की ज्यावर वारंवार एसे विचारले जातात, विचारले जातील. तुम्ही युपीएससीचे आतापर्यंतचे पेपर पाहिले तर तुम्हाला ते निश्चितपणे जाणवतं की दहशतवाद, लोकशाही, महिला, गरिबी, दारिद्र्य, पर्यावरणाचा ऱ्हास असे काही ठळक घटक आहेत की ज्यावर वेगवेगळ्या 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 स्वरूपात वारंवार निबंध विचारले जातात. मग या घटकांबाबतची सविस्तर माहिती आपण करून घ्यायची आणि मग जशा प्रकारचा एसे आलाय त्यानुसार आपण माहिती लिहायची. क्लिअर. सो ही माहिती गोळा करण्याची सुरुवात आजपासून झाली पाहिजे. रेग्युलरली एक वेळ, एखाद्या दिवसाचं एक वेळचं जेवण चुकलं तरी चालेल, पण रेग्युलरली न्यूजपेपर हा वाचायचाच आहे, हे नीट लक्षात घ्या. क्लिअर. सो ही तयारी आपण करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. पहिली पायरी झाली माहिती गोळा करणं, तिचं विश्लेषण करणं. आता सायमल्टेनियसली दुसरी पायरी राबवायची. काय आहे दुसरी पायरी? दुसरी पायरी आहे की जी काही माहिती आपण गोळा केली, तिचं विश्लेषण केलंय, ती आपल्या शब्दात मांडता आली पाहिजे. हे मांडताना वेळेचं किंवा शब्द मर्यादेचं बंधन ठेवायचं नाही. आपण रॅन्डमली लिहितोय, फक्त इथे आपण लक्ष कशावर द्यायचंय, आपलं अक्षर वाचनीय असलं पाहिजे. जो कोणी वाचणार आहे त्याला आपलं अक्षर समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, आपल्या लेखनामध्ये शुद्ध लेखनाच्या चुका असता कामा नाहीत. जर शुद्ध लेखनाच्या चुका जर असतील तर आपल्याला काय होणार आहे, आपण त्या गोष्टी जी काही मेहनत दिलेली ती वाया जाणार आहे. शुद्ध लेखनाच्या चुका टाळायच्या. आणि हे होऊ शकतं. कसं होऊ शकतं लक्षात घ्या. म्हणजे आज तुम्ही जे काही लिहाल त्या लिखाणामध्ये तुम्हाला बऱ्याच चुका होतील. कदाचित एखादा लिहिताना काय करू शकतो, आणि मधल्या नी शब्द जो आहे त्याची वेलांटी पहिलीच्या ऐवजी दुसरी काढतो, न बाणाचा काढण्याऐवजी न नळाचा काढतो. कारण आपण आजपर्यंत जे लिहिले ना ते लिहिताना ह्या चुका झाल्यात, ठीक आहे, मान्य. इथून पुढे चुका टाळायच्या. ते टाळण्यासाठी काय करायचंय, आपण न्यूजपेपर वाचताना बारकाईने वाचा. ते शब्द डोळ्यासमोर आले पाहिजेत की आणि शब्द कसा लिहितात. जेवढं तुम्ही बारकाईने वाचन कराल ऑटोमॅटिक तुमचं शुद्ध लेखन सुधारणार आहे. क्लिअर. आणि लिहायला सुरुवात करा, आजपासून लिहा. दररोज किमान 10-15 वाक्य लिहिलीच पाहिजेत, तर जाऊन कुठे तुम्ही या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेसाठी तयार होणार. क्लिअर. सो अशा प्रकारे या निबंधाची तयारी आपण करू शकतो. आता पुढे जाऊयात आपण. पुढचे जे घटक आहेत त्या पुढच्या घटकांमध्ये बघा, GS1 सामान्य अध्ययन 1. या सामान्य अध्ययन 1 मध्ये काय आहे, तर त्यामध्ये आहे आपला इतिहास, भूगोल आणि भारतातील, महाराष्ट्रातील सामाजिक समस्या, सोशल इश्यूज. इतिहास कुठला, तर आधुनिक भारताचा इतिहास. भूगोल काय, तर भारताचा, महाराष्ट्राचा भूगोल आणि भूगोलाच्या काही मूलभूत संकल्पना. सामाजिक समस्या काय, जसं आपल्या देशामध्ये दारिद्र्य ही एक खूप मोठी सामाजिक समस्या आहे. जातीयवाद, प्रादेशिक अस्मिता आणि अशा बऱ्याच सामाजिक समस्या आपल्या देशामध्ये आहेत. या सगळ्या समस्यांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. म्हणजे दारिद्र्य काय आहे, दारिद्र्य का उद्भवतं, त्या दारिद्र्यावर उपाय काय, मग भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने त्या दारिद्र्याचं निर्मूलन करण्यासाठी काय उपाय राबवलेले आहेत. ही सगळी गोष्ट जी आहे, हे सगळं जे सर्वसमावेशक आहे ते आपला टप्प्याटप्प्याने क्लिअर करायचंय, हे लक्षात घ्या. कधी कधी काय होतं, या सामाजिक समस्येचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, दारिद्र्याचा अर्थ समजून घेतला, दारिद्र्याची कारणं समजून घेतली, दारिद्र्य निर्मूलनाचे उपाय काय
त्यावरच्या योजना काय, हे सगळं समजून घेतलं आणि कधी कधी काय होतं, त्या दारिद्र्य टॉपिकवरच एखादा निबंध येतो. म्हणजे GS1 मधल्या सामाजिक समस्यांसाठी जे अभ्यासलंय ते आपल्याला कुठे उपयोगी पडू शकतं, ते आपल्याला निबंधामध्ये सुद्धा उपयोगी पडू शकतं. क्लिअर? व्यसनाधीनता ही एक सामाजिक समस्या आहे. अशा अनेक समस्या आहेत. या समस्या जर व्यवस्थित समजून घेतल्या तर त्याची माहिती आपल्याला एसे मध्ये सुद्धा मदत करते. ओके, त्यानंतर जाऊयात आपण पुढे. सामान्य अध्ययन 2 हा एक अतिशय महत्वाचा पेपर आहे की ज्यामध्ये चालू घडामोडीचा अभ्यास प्रचंड प्रमाणात लागतो. पेपर 1 मध्ये लागत नाही का? पेपर 1 मध्ये सुद्धा लागतो. पेपर 1 मधला भूगोल आणि सामाजिक समस्या याकरता आपल्याला चालू घडामोडीचा अभ्यास आवश्यक आहे. सो तिथे आपल्याला चालू घडामोडीचा अभ्यास लागणार आहे. इथे आपल्याला काय आहे, तर इथे आहे आपल्याला नागरिक शास्त्र, भारताची राज्यघटना, ज्याला आपण इंडियन पॉलिटी असं म्हणतो. भारताची राज्यघटना आणि त्याच्या बरोबरीने आहे का, आणखी काय आहे, तर त्याच्या बरोबरीने आहे इंडियाज फॉरेन रिलेशन्स, म्हणजे भारताचे परराष्ट्र संबंध. तुम्ही नीट लक्षात घ्या, उद्या 21 तारीख आहे. उद्या आपले माननीय पंतप्रधान अमेरिका USA दौऱ्यावर आहेत. USA सरकारने गेल्या कित्येक दिवसांपासून मोदींच्या USA दौऱ्याकरता तयारी सुरू केलेली आहे. म्हणजे USA सारखा जगातला एक पराकोटीचा धूर्त आणि स्वार्थी देश भारतीय पंतप्रधानांकरता एवढं काही स्वागत करण्याची तयारी करतोय, याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. त्यांना आपल्याकडून काहीतरी पाहिजे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एक हात से दे एक हात से ले हे साधं सूत्र आहे. मग ज्यावेळेस ही बातमी पेपरमध्ये येते त्यावेळेस आपण त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे की भारत अमेरिका परराष्ट्र संबंध स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून कसे होते, त्यात काय बदल झाले. हा एक भूतकाळ झाला. इथून पुढचं जास्त महत्वाचं आहे की या भारताच्या US दौऱ्यामध्ये, मोदींच्या US दौऱ्यामध्ये नक्की कुठल्या गोष्टींवर चर्चा होईल, त्यातून आपल्या फायद्याचं काय होणार आहे हे नीट लक्षात घ्यायचं आपला. सो जे काही परराष्ट्र संबंध आहेत त्या परराष्ट्र संबंधांचा अभ्यास आपल्याला इथं करावा लागतो. जे विद्यार्थी पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल ठेवतील त्यांना या घटकाचा अभ्यास वेगळा करावा लागणार नाहीये. जे विद्यार्थी जिओग्राफी ठेवतील किंवा हिस्ट्री ठेवतील त्यांना GS1 चा वेगळा अभ्यास करायची गरज भासत नाही. थोडक्यात काय, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स यापैकी कोणताही विषय ठेवला तर तुमचं काय होणार आहे, त्या विषयाशी संबंधित GSच्या अभ्यासाचं बर्डन, ओझं काय होत जाणार आहे, कमी होणार आहे. क्लिअर? पुढे जाऊयात आपण आता. सामान्य अध्ययन 3. या सामान्य अध्ययन 3 मध्ये काय आहे, तर तिथे परत आपल्याला त्या GS मधलेच 2-3 विषय दिसत आहेत. ते विषय काय आहेत? सामान्य अध्ययन 3 मध्ये आपल्याला आढळणार आहे अर्थशास्त्र, विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी असे छोटे छोटे घटक. त्यातला सर्वात मोठा घटक एकच आहे, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. रादर या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये जे काही विषय समाविष्ट आहेत त्यामध्ये सर्वात डिटेल काय विचारलं जातं, सर्वात विस्तृत अभ्यासक्रम कशाचा आहे, तर तो सर्वात विस्तृत अभ्यासक्रम आहे अर्थशास्त्र या विषयाचा. क्लिअर? आणि तो आपल्याला इथे करणं अपेक्षित आहे. सो यामध्ये झालं आपलं अर्थशास्त्र, विज्ञान तंत्रज्ञान. अर्थशास्त्र शिकवायला तुम्हाला ज्ञानेश्वर मगर सर आहेत. ते ऑलमोस्ट गेली 12 ते 14 वर्ष या फील्डमध्ये आहेत. त्यांचं मराठीमध्ये इकॉनॉमिक्सचं पुस्तक सुद्धा पब्लिश झालेलं आहे. या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात त्यांचं लेक्चर होईलच, त्यावेळेस तुम्हाला ते सगळं काही समजेल. ओके, त्याबरोबरने पर्यावरण हा घटक आहे जो इथल्या भूगोलाशी संबंधित आहे, तो मी स्वतःच घेणार आहे. सायन्स टेक आहे, सायन्स टेकशी संबंधित डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी हे घटक सुद्धा मी इथे कव्हर करणार आहे. सो स्टेप बाय स्टेप आपण त्याकडे जाणार आहोत, एवढं फक्त लक्षात घ्या. पुढे जाऊयात आपण आता. आता आला सर्वात महत्वाचा मुद्दा, GS4. हे GS4 काय? हे GS4 आहे इथिक्स. इथिक्स म्हणजे काय? नीतिशास्त्र. नीतिशास्त्र म्हणजे काय ते तुम्ही नीट लक्षात घ्या. कसं वागावं आणि कसं वागू नये, साधी सोपी गोष्ट आहे, आपल्याला लहानपणापासून घरातली लोक शिकवत राहतात. हेच आपल्याला सामाजिक पातळीवर आपलं व्यक्तिमत्व ठरवण्यास मदत करत असतं. जेव्हा एखादा सरकारी अधिकारी एखाद्या पदावर बसलेला आहे तेव्हा त्या सरकारी अधिकाऱ्याला जी अथॉरिटी आहे
त्या अथॉरिटीच्या साह्याने त्याला समाजाचं कल्याण करायचंय, पण हे करताना त्याने काय केलं पाहिजे, काय करू नये याचा त्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. सो जो काही विद्यार्थी परीक्षा देतोय एक भावी अधिकारी होण्यासाठी, त्या विद्यार्थ्याकडे ते गुण आहेत की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला इथिक्स हा विषय अभ्यासावा लागतो. क्लिअर? सो असे हे पेपर्स आहेत. त्यानंतर सर्वात महत्वाचा टर्निंग पॉइंट असणारा, तुमचं सिलेक्शन होणार की नाही हे ठरवणारा एक सर्वात महत्वाचा विषय काय आहे, तो विषय आहे तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट. तुम्ही जे काही ऑप्शनल सब्जेक्ट घेणार ते सब्जेक्ट तुमचं करिअर, तुम्ही या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार की नाही हे ठरवणार आहे. त्यामुळे फार विचारपूर्वक ऑप्शनल सब्जेक्ट घेणं गरजेचं आहे. पहिला निकष काय ऑप्शनल विषय निवडताना? पहिला निकष आहे साधा सोपा, की तुम्हाला त्या विषयात स्वारस्य असलं पाहिजे. तुम्हाला त्या विषयाची आवड असेल तरच तुम्ही तो विषय खोलात अभ्यासणार आहात, हे लक्षात घ्या. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास करताना काय पाहिजे, तर योग्य मार्गदर्शन पाहिजे. योग्य मार्गदर्शन कोण करू शकतं, तर ज्या व्यक्तीने तो ऑप्शनल विषय घेऊन दीर्घकाळ अभ्यास केला आहे ती व्यक्तीच तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करू शकते. तिसरा मुद्दा काय, तर त्या ऑप्शनल विषयाचा अंतर्भाव तुमच्या जीएस मध्ये असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते अभ्यास करणं जास्त सोपं जाणार. क्लिअर? सो हा एक बेसिक इश्यू इथे आपल्याला दिसून येतो. ओके, सो ऑप्शनलची निवड परफेक्टली केली तर तुम्हाला चांगले मार्क्स या 500 मध्ये मिळतील. आणि मग 1750 पैकी पुन्हा जसं मगाशी मी म्हणालो होतो बघा, प्रिलिमला किती लागतंय आपल्याला जीएस मध्ये 60%. इथं सुद्धा तुम्ही 1750 पैकी जर 60% मिळवले तर निश्चितपणे तुम्ही पहिल्या 100 मध्ये असणार आहात भारतात, यूपीएससीला आणि महाराष्ट्रात सुद्धा. किमान 60% हे ध्यानात ठेवा. क्लिअर? 60% म्हणजे ते काही कमी आहे असं समजू नका. त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करणं गरजेचं आहे. एवढ्या सहजासहजी आपल्याला इथे 60% मार्क मिळणार नाहीयेत. यासाठी आपल्याला कठोर मेहनत करावी लागणार आहे, जी आजपासूनच आपण स्टार्ट करणार आहोत. पुढे जाऊयात आपण आता. शेवटच्या टप्प्यात जाऊन पोहोचलो आपण आता. तो शेवटचा टप्पा आहे पर्सनॅलिटी टेस्ट, तुमची व्यक्तिमत्व चाचणी. काय असते ही व्यक्तिमत्व चाचणी? या व्यक्तिमत्व चाचणीला साधारणतः 275 गुण, ते मुलाखतीचे गुण आणि हे 1750 पैकीचे गुण, हे दोन्ही गुण एकत्र करून तुमचं मेरिट लागणार आहे. तुमची जी काही फायनल रँक आहे ती निश्चित होणार आहे. क्लिअर? या व्यक्तिमत्व चाचणीबाबत आपण सुरुवातीपासून टप्प्याटप्प्याने चर्चा करणार आहोत. ह्या बॅच मध्ये आपण तुमची पूर्व, मुख्य आणि मुलाखत तिन्हीची तयारी करणार आहोत. मुलाखतीची तयारी ही मुलाखतीचा कॉल आल्यावर होते असं नाहीये. मुलाखतीची तयारी ही खूप आधीपासून सुरू असते. तुम्ही कसे वागता, तुम्ही कसे बोलता, तुमची व्यक्तिमत्वामध्ये प्रामाणिकपणा किती आहे, तुमच्याकडे कठोर मेहनत घेण्याची क्षमता किती आहे, या सगळ्या गोष्टी व्यक्तिमत्व चाचणीमध्ये तपासल्या जातात. ते कसं डेव्हलप करायचं हे आपण या सगळ्या कोर्समध्ये पाहणार आहोत. ज्यावेळेस तुमचा मेन्सचा रिझल्ट लागेल, तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल, त्यावेळेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपल्याकडे मुलाखतीचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. हे नीट लक्षात घ्या. ओके, सो असं हे परीक्षेचं स्वरूप आहे. आता पुढची गोष्ट, ह्या सगळ्या स्वरूपामध्ये ह्या परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला जी काही रणनीती राबवायची आहे या परीक्षेसाठीची, स्ट्रॅटेजी म्हणू आपण त्याला किंवा रणनीती म्हणू, ती रणनीती काय असणार आहे हे जरा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नीट समजून घ्या. स्पर्धा परीक्षा एमपीएससी म्हणा किंवा यूपीएससी म्हणा, ही परीक्षा इतर परीक्षांपेक्षा वेगळी आहे. या परीक्षेचं नावच काय ठेवलंय आपण, कॉम्पिटेटिव्ह, म्हणजे स्पर्धा परीक्षा. मग यात वेगळेपणा काय आहे तो आपल्याला आधी नीट लक्षात घ्यायचा आहे. या परीक्षेचा वेगळेपणा, हे ऑलिम्पिकच्या रेस सारखे लक्षात घ्या. तर धावण्याच्या स्पर्धेमध्ये स्पर्धक धावत असतात.
पदक कोणाला मिळतं? पहिला, दुसरा, तिसरा. आता हा तिसरा जो आहे ना, तो तिसरा आणि चौथा यांच्यात किती फरक होता? यांच्यामध्ये सेकंदाच्या अवघ्या काही भागाचा फरक होता. पण जग विचारतं का चौथा कोण होता? कुणी विचारत नाही. पेपर, टीव्ही याला पब्लिसिटी देणार आहेत का? नाही. म्हणजेच काय, हा चौथा आणि हा 10वा शेवटचा हे सगळे एका पारड्यात गेले. कोण आले पुढे? फक्त हे तिघे. तसंच इथे आहे, कट ऑफ क्रॉस करणाराच बादशाह आहे. जो कट ऑफ क्रॉस करत नाही त्याचा संबंध नाही. क्लिअर? म्हणजे असं दरवर्षी विद्यार्थी येऊन भेटतात. कट ऑफ किती लागलं मागच्या वर्षी? एमपीएससीचं पूर्वचं 106.5 आणि ह्याला मार्क किती होते? 106.25 किंवा 106. म्हणजे त्याचं केवळ अर्ध्या मार्काने या वर्षीचा अटेम्प्ट गेला. क्लिअर? थोडक्यात काय, तर या परीक्षेमध्ये आपल्याला अचूकता फार महत्वाची आणि मग ही अचूकता साध्य करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर अभ्यासाची रणनीती योग्य असली पाहिजे. या अभ्यासाच्या योग्य रणनीतीमध्ये कोणते घटक समाविष्ट होतात ते आपण आता पाहूयात. यामध्ये सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा अभ्यासक्रम. हे काय लक्षात घ्या, आयोगाने आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे, बरोबर? हा जो आयोगाने दिलेला अभ्यासक्रम आहे ना, हा अभ्यासक्रम आपण जर नीट पाहिला तर अगदी थोडक्यात दिलेला आहे. म्हणजे एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. पूर्व परीक्षेला एमपीएससीने भूगोलाचा सिलेबस एका वाक्यात दिलेला आहे. काय दिलंय? महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा प्राकृतिक आणि सामाजिक व आर्थिक भूगोल. फिनिश. हो, पण या एका वाक्यामध्ये काय काय अभ्यासावं लागतं हे सविस्तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. थोडक्यात काय, त्या प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचं सविस्तर विश्लेषण आपल्याला करायचंय. आपण अभ्यास करायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला हे माहिती पाहिजे की कोणत्या विषयामध्ये कोणती प्रकरणं आहेत, प्रत्येक प्रकरणामध्ये कोणते घटक उपघटक आहेत याची सविस्तर यादी आपल्या समोर असली पाहिजे. तरच आपण त्या यादीमधल्या प्रत्येक घटकाचा सविस्तर अभ्यास करू शकतो, अन्यथा शक्य नाही. क्लिअर? आणि म्हणून मी म्हणतोय की प्रत्येक विद्यार्थ्याने, मग ते सेल्फ स्टडी करो किंवा तो क्लास करत असेल, प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास करताना सुरुवातीपासून काय केलं पाहिजे? तर प्रत्येक विषयाचा सखोल सिलेबस त्याला माहिती पाहिजे. आता तुमचा प्रॉब्लेम काय असणार आहे की समजा एखादा सायन्स बॅकग्राऊंडचा विद्यार्थी आहे, त्या सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्याला भूगोलाची काहीच माहिती नाही. 10वी नंतर 10वीला जो भूगोल अभ्यास तो फार साधा सोपा होता. मग आता भूगोलाचा अभ्यास करायचा आहे, त्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे, अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. मग त्याला हा बारकावा कसा कळणार? त्याला ते बारीक सारीक घटक कसे माहिती होणार? तर त्यासाठी त्या विद्यार्थ्याने काय करणं अपेक्षित आहे? तर त्या विद्यार्थ्याने त्याकरिता काय केलं पाहिजे? तर सविस्तर अभ्यासक्रम प्राप्त केला पाहिजे. आता तो शोधू शकत नाही कारण त्याला त्यातले बारकावे माहित नाही. त्यामुळे इथं ही ड्युटी कोणाची आहे? ही आमची आहे. तुम्हाला क्लासमध्ये आपली बॅच सुरू झाली का प्रत्येक विषयाचा शिक्षक त्या विषयाचा सविस्तर अभ्यासक्रम प्रोव्हाइड करेल. तुम्हाला सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी दोनही त्याच्या मिळतील. सुरुवातीला झटकन तुम्हाला त्याची सॉफ्ट कॉपी प्रोव्हाइड केली जाईल. तुम्ही काय करायचे, तो नीट वाचा, तो स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये बघून लिहून काढा सिलेबस आणि जिथे अभ्यासाला बसतोय तिथे भिंतीला चिटकून ठेवायचंय. आणि दररोज किमान 1-2 वेळेस सगळा सिलेबस, सविस्तर सिलेबस वाचायचा आहे, जेणेकरून एक महिनाभराच्या आतमध्ये तुमचा तो सगळा सिलेबस, सगळा अभ्यासक्रम काय झाला पाहिजे? वाचून 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 तोंडपाठ झाला पाहिजे. ही पहिली गोष्ट की प्रत्येक विद्यार्थी, एव्हरी स्टुडंट शुड बी वेल कन्व्हर्संट विथ द सिलेबस. प्रत्येक विद्यार्थ्याला तो अभ्यासक्रम सविस्तर माहिती असला पाहिजे, तरच तुम्ही पुढे व्यवस्थित जाऊ शकता. क्लिअर? सो ही झाली पहिली पायरी, अभ्यासक्रम माहिती करून घेणे. दुसरी पायरी येते PYQ. PYQ म्हणजे काय? प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स अनालिसिस. या आधी झालेल्या परीक्षांमधील प्रश्नांचं विश्लेषण. आता हे काय असतं आणि हे कुठे मिळतं?
तर मार्केटमध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस कोणतेच, दोन्हीचं, पूर्वचं पण आणि मुख्य परीक्षेचं सुद्धा माहिती असलं पाहिजे. हे मार्केटमध्ये मिळतंय, ते परचेस करा. ह्यात काय होतं लक्षात घ्या, याचा फायदा काय ते जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामध्ये आपल्याला काय आढळतं, या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर अनालिसिस मध्ये गेल्या 10 वर्षातील, त्यात अगदी 20-25 वर्षाचे प्रश्न दिलेले असतात, तेवढं दूर जायचं नाहीये. गेल्या 10 वर्षातले म्हणजे 2012 पासून 2022 पर्यंत या गेल्या 10 वर्षामध्ये जे काही प्रश्न विचारले ते विषयानुसार वेगळे करून दिलेले असतात. म्हणजे उदाहरण बघू आपण. पूर्व परीक्षेमध्ये भूगोल विषयावर विचारलेले प्रश्न, गेल्या 10 वर्षातले प्रश्न त्यांनी वेगळे करून दिलेले आहेत. क्लिअर? हे प्रश्न परत आपण आणखी बारकाईने वेगळे करणार. कसे? तर भूरूपशास्त्राशी संबंधित वेगळे, पर्यावरणाशी संबंधित वेगळे, त्यानंतर हवामानशास्त्राशी संबंधित वेगळे, असे मल्टिपल स्वरूपात ते आपल्याला वेगळे करायचे आहेत. हे का करायचं ते लक्षात घ्या. याच्या मागचा उद्देश काय? हे करताना तुम्हाला प्रत्येक शिक्षक मदत करणार आहे. रादर शक्य होईल ते तितकं तुम्हाला रेडीमेड दिलं जाईल, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. इथे काय करायचंय ते नीट लक्षात घ्या. आता साधी सोपी गोष्ट आहे. इथे आपण एखाद्या टॉपिकचा अभ्यास सुरू केला, समजा आपण भूगोल विषयामधलं हवामानशास्त्राचा अभ्यास सुरू केला. हा हवामानशास्त्राचा अभ्यास सुरू केला की आपल्याला काय कळतंय की या हवामानशास्त्रामधल्या वारा या घटकावर प्रश्न येत आहेत, वृष्टी ज्यामध्ये पाऊस, हिमवृष्टी याचा समावेश होतो, त्यावर वारंवार प्रश्न येतात. म्हणजे हवामानशास्त्र याचा सविस्तर सिलेबस आपण माहिती करून घेतलेला आहे. इथे आपण काय केलं, त्या हवामानशास्त्रामधल्या एक्स टॉपिक, वाय टॉपिक, झेड टॉपिक वर प्रश्न सर्वात जास्त आलेले आहेत हे समजून घेतलं, जेणेकरून त्या हवामानशास्त्रामधल्या सर्व सब टॉपिकचा अभ्यास करताना आपण जास्त फोकस कशावर करणार, एक्स वाय झेड वर फोकस करणार. म्हणजे कुठल्या विषयामधल्या कुठल्या प्रकरणावर जास्त प्रश्न येतात, त्या प्रकरणामधल्या कुठल्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतात हे आपण समजून घेतलं. आता आपण पुढची पायरी काय समजून घेतोय, ह्या ज्या एक्स वाय झेड टॉपिकवर वारंवार प्रश्न आलेले आहेत, हे प्रश्न कुठल्या प्रकारचे आहेत. ते संकल्पनात्मक प्रश्न आहेत, ते चालू घडामोडीवर आधारित आहेत, ते फॅक्च्युअल गोष्टीवर आधारित आहेत, कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत हे आपण समजून घेणार. जसं की समजा एक्स टॉपिक वारा टॉपिक आहे, तर वारा टॉपिकवर आलेले प्रश्न युजली स्थानिक वाऱ्यांवर जास्त आहेत आणि ते फॅक्च्युअल स्वरूपाचे जास्त आहेत हे आपल्याला कळालं. म्हणजे आपण त्या टॉपिकचा अभ्यास करताना अभ्यासाला त्या दिशेत नेणार. वारा टॉपिकचा अभ्यास कसा करायचा आहे, प्राधान्याने फॅक्च्युअल स्वरूपात करायचा आहे. पण वृष्टी टॉपिक, समजा हा झेड टॉपिक वृष्टी आहे, तर वृष्टी टॉपिकवर आलेले प्रश्न हे बहुतांश कसे आहेत, संकल्पनात्मक आहेत. मग आपल्याला वृष्टी टॉपिकचा अभ्यास करताना क्लिअर झालं याच्यावर संकल्पनात्मक प्रश्न येतात, याचा अभ्यास आपण तशा पद्धतीने केला पाहिजे. सो अभ्यासक्रम जो काही आपण सविस्तर माहिती करून घेतला, त्यामधल्या कुठल्या घटकांवर जास्तीत जास्त प्रश्न येतात, कशा प्रकारचे प्रश्न येतात, याची माहिती आपल्याला कशामुळे मिळाली, PYQ मुळे मिळालेली आहे. आपण क्लासमध्ये काय करणार ते लक्षात घ्या. आपण, मीच नाही, सर्व शिक्षक आपण काय करणार आहोत, आपण आपल्या क्लासमध्ये ज्या वेळेस कुठलाही विषयाचा कुठलाही प्रकरण सुरू करतोय, तर तो शिक्षक, संबंधित विषयाचे शिक्षक तुम्हाला काय करतील, त्या विषयावर गेल्या 10 वर्षात कोणत्या घटकावर प्रश्न सर्वात जास्त आले होते, कशा प्रकारचे प्रश्न जास्त आले होते हे सांगणार आहे. तुम्ही काय करायचंय, तुम्ही हे जे काही क्वेश्चन पेपर अनालिसिस परचेस कराल ते रेग्युलरली वाचायचे, दररोज वाचायचे. हे का वाचणं गरजेचं आहे लक्षात घ्या. इथे तुम्हाला त्या प्रश्न वाचला की त्याचं उत्तर सांगायचं नाहीये, उत्तर शोधायचं नाहीये. तो प्रश्न कुठल्या विषयाचा आहे, कुठल्या विषयातल्या कुठल्या प्रकरणावर आहे, त्या प्रकरणामधल्या कुठल्या टॉपिकवर आहे, तो प्रश्न संकल्पनात्मक आहे का वस्तुनिष्ठ माहितीवर आहे की चालू घडामोडीवर आधारित आहे, हे समजतंय का एवढंच चेक करायचं. आणि हे रेग्युलर ज्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचत राहाल ना, त्यावेळेस एक अप्रत्यक्ष फायदा होतो. काय होतो तुम्हाला पण जाणवणार नाही, पण फायदा होतो. कसा, तर वारंवार प्रश्न वाचले आणि त्याच्यावर अशा पद्धतीने विचार केला. काय विचार केला,
कुठल्या विषयाचा? भूगोलाचा. मग त्यातल्या कुठल्या प्रकरणाचा? तर हवामानशास्त्राचा प्रश्न. मग त्यातल्या कुठल्या टॉपिकचा? तर वारे टॉपिकवरचा प्रश्न. कसल्या प्रकारचा प्रश्न? तर फॅक्च्युअल प्रश्न. हे तुम्ही समजून घेतलं का काय होतं, जेव्हा एक 4-5 महिने तुम्ही सातत्याने हे केलं की काय होणार, जेव्हा तुम्ही एखादा नवीन टॉपिक वाचता, एखादी नवी बातमी वाचता, का इमिजिएटली तुमचा मेंदूच तुम्हाला सुचवतो की या टॉपिकवर आयोग असा प्रश्न विचारू शकतो. ही जी लेवल आहे ना, ही लेवल तुमच्या अभ्यासात यायला 6 महिने खूप झाले. अगदी ढ मधल्या ढ विद्यार्थ्यासाठी 6 महिने खूप झाले. काय करायचंय तर सातत्याने, पहिली गोष्ट अभ्यासक्रम सविस्तर माहिती करून घ्यायचा आणि दुसरी गोष्ट सातत्याने प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं अनालिसिस करत राहा. हे अनालिसिस केल्यामुळे काय होणार आहे तर हे अनालिसिस केल्यामुळे तुम्हाला प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, कोणत्या घटकावर विचारले जातात हे कळेल आणि मग तो विद्यार्थी स्वतःच प्रश्न प्रेडिक्ट करू लागतो. ही अभ्यासाची सर्वोत्तम अवस्था आहे. आणि बिलीव्ह मी, विश्वास ठेवा, त्या विद्यार्थ्याने तो टॉपिक वाचल्यावर त्याच्या मेंदूने त्याला जे सुचवलंय ना की या टॉपिकवर असा असा प्रश्न येईल, साधारणतः तशाच प्रकारचा प्रश्न आयोगाने याआधी विचारलेला असतो किंवा आयोग भविष्यात विचारतो. ही आपल्या अभ्यासाची सर्वात योग्य, सर्वात उत्तम स्थिती आहे. ती स्थिती येण्यासाठी या 2 पायऱ्या कठोरपणे आपण पालन केल्या पाहिजे. क्लिअर? सो ह्या 2 पहिल्या पायऱ्या झाल्या आपल्या अभ्यासाच्या रणनीतीमध्ये. सर्वात पहिलं काय? सिलेबस सविस्तर माहिती करून घेणे. दुसरं सातत्याने प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस वाचत राहणे. आता ही सगळी जी झाली ती आपली झाली अभ्यासाच्या रणनीतीमधली पूर्वतयारी. आता या पूर्वतयारीनंतर आपण ऍक्च्युअल मॅच खेळायला उतरणार आहोत. तुम्ही बघा, मॅच सुरू होण्याआधी काय असतंय तर ते खेळाडू त्या ग्राउंड मध्ये जाऊन काय करतात, वॉर्मअप करतात, हलका व्यायाम करतात, जेणेकरून मसल्स व्यवस्थित रिलॅक्स होतील आणि मॅच खेळू शकतील. हीच तुमची इथं काय आहे, पूर्वतयारी. आता मॅच खेळणार तुम्ही. आता आपली तिसरी पायरी काय आहे, ऍक्च्युअल अभ्यास. अभ्यास म्हणजे नक्की काय तर ते समजून घ्या. या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आपल्याला काय करायचंय, जस्ट अ मिनिट. ठीक. हा झाला वॉर्मअप. आता तिसरी पायरी आहे आपली ऍक्च्युअल अभ्यास करणे. नीट लक्षात घ्या, हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. जे विद्यार्थी विशेषतः स्पर्धा परीक्षेसाठी नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांकरता हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. काय लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा 2 पॅरलल ट्रॅक्सवर होतो, 2 समांतर मार्गांवर चालू असतो. म्हणजे काय तर नीट लक्षात घ्या, ही आहे पहिली पायरी, ही आहे दुसरी पायरी. पायरी म्हणण्यापेक्षा हा आहे पहिला मार्ग, हा दुसरा मार्ग. हे काय आहे लक्षात घ्या, आपल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विषयात स्टॅटिक, मूलभूत, बेसिक हा अभ्यास आहे. म्हणजे काय, स्टॅटिक म्हणा किंवा बेसिक म्हणा
किंवा मूलभूत अभ्यास म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाचा तो भाग जो कधीच बदलणार नाही. म्हणजे काय, 2004 साली अभ्यास करताना मी भूगोलाचा अभ्यास केला, भूकंप कसा होतो, ज्वालामुखी कसा होतो. आज 2023 साल, 19 वर्षानंतर जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तेव्हा त्या भूगोलामधला ज्वालामुखी, भूकंप हे बदललेत का? नाही. तो अभ्यास जसाच्या तसा आज आहे. अजून 20 वर्षानंतर जरी पाहिलं तरी ते भूकंप, ज्वालामुखी बदलणार आहे का? नाही. तो इतिहास बदलणार आहे का? नाही. त्या अर्थशास्त्रामधल्या कन्सेप्ट बदलणार आहेत का? नाही. त्या न्यूटनचा नियम भौतिकशास्त्रामधला बदलणार आहे का? नाही. पेशींची रचना बदलणार आहे का? नाही. म्हणजे प्रत्येक विषयाचं मी उदाहरण तुम्हाला दिलं. प्रत्येक विषयामध्ये अभ्यासाचा असा भाग आहे की जो कधीच बदलत नाही. त्या अभ्यासाच्या भागाला आपण काय म्हणतोय? स्टॅटिक किंवा बेसिक अभ्यासक्रम. क्लिअर? आणि दुसरा भाग येतो तो काय? चालू घडामोडीशी संबंधित. म्हणजे 2004 साली वाचलेली बातमी आज रिलेव्हंट आहे का? तर जवळपास नाही. तुमच्यासाठी या वर्ष दीड वर्षामध्ये ज्या बातम्या उद्भवणार आहेत, ज्या घटना घडणार आहेत, त्या चालू घडामोडीचा अभ्यास महत्वाचा आहे. हे वाहत्या पाण्यासारखं आहे, हे सतत वाहत राहणारे, हे थांबलेलं आहे, डबक्यासारखं आहे. जसं होतं तसंच आहे, तसंच राहील, बदलणार नाही. म्हणून त्याला शब्द काय वापरलाय आपण? स्टॅटिक. ते मूलभूत ज्ञान आहे त्या विषयाचं, म्हणून काय शब्द वापरला आपण? बेसिक. येणारे प्रश्न युपीएससीचे विशेषतः सर्वात जास्त चालू घडामोडीवर असतात. मग तुम्ही म्हणाल मग सर चालू घडामोडीचाच अभ्यास करायचा, याचा का करायचा? याचा अभ्यास करायची गरज नाही. पण गरज आहे. का गरज आहे? तर या चालू घडामोडी समजण्यासाठी तुम्हाला आधी हे बेसिक्स क्लिअर पाहिजे. एक साधं उदाहरण देतोय. काल परवा गुजरातमध्ये येऊन धडकलेलं वादळ बिपरजॉय. या बिपरजॉय वादळाचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता, त्या बिपरजॉय वादळाचा अभ्यास करताना तुम्हाला काय आढळतंय? चालू घडामोडीतली बातमी. हे चक्रीवादळ आहे, ज्याला भूगोलात आपण काय म्हणतोय? उष्णकटिबंधीय आवर्त आहे. हे वादळ गुजरातमध्ये कच्छ भागात येऊन धडकलं, हे अरबी समुद्रात निर्माण झालं. यामधल्या वाऱ्यांचा वेग एवढा एवढा होता. ते बिपरजॉय नाव बंगालने दिलंय. हे सगळं चालू घडामोडीचा भाग झाला. पण मुलांनो, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आधी त्या भूगोल विषयातला, हवामानशास्त्रातला आवर्त हा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की हे आवर्त म्हणजे काय, त्याचे प्रकार, उष्णकटिबंधीय, समशीतोष्णकटिबंधीय, ही आवर्त का निर्माण होतात, कशामुळे उद्भवतात, त्यांची वैशिष्ट्य काय, हे सगळं आपण इथे अभ्यासणार. हे अभ्यासताना मग इथे आपल्याला दोन घटक दिसतात बघा. पहिला घटक काय? वस्तुनिष्ठ माहिती. आणि दुसरा घटक काय? तर संकल्पना. जर त्या आवर्ताचा हा अभ्यास, संकल्पनात्मक अभ्यास, वस्तुनिष्ठ माहिती अभ्यास तुम्ही परफेक्ट केला असेल तर तुम्हाला चालू घडामोडीमध्ये त्या आवर्ताबद्दल जी काही माहिती आलेली आहे ती झटकन कळणार आहे. सो अभ्यास करताना आपण क्लासमध्ये ही स्ट्रॅटेजी राबवणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या संबंधित विषयाच्या मूलभूत संकल्पना आणि त्याच्याशी रिलेटेड वस्तुनिष्ठ माहिती आपण कव्हर करणार आहोत. तुम्ही काय करायचंय? तुम्हाला जो कोणताही शिक्षक जे कोणतेही टॉपिक शिकवतोय त्याचा संकल्पनात्मक वस्तुनिष्ठ माहितीचा भाग क्लासमध्ये अभ्यासला की लगेच इमिजिएटली रिवाइज करायचा आणि पक्का करायचा आहे. त्याच्या बरोबरीने मी तुम्हाला सांगितलं की आठवड्यातून एक दिवस आपल्याला सातत्याने लेक्चर्स होणार. कशाचे? चालू घडामोडीचे. त्या लेक्चरमध्ये त्या आठवडाभरातल्या सगळ्या चालू घडामोडी ज्या आहेत त्याचा आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. क्लिअर? सो हा मुद्दा तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. तुम्ही आता हे स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, लिहून घेऊ शकता. प्लस हे लेक्चर तुम्हाला युट्यूबवर अपलोड केल्यानंतर सुद्धा तुम्ही ते पाहून हे नोट डाऊन करून ठेवू शकता. पुन्हा मी रिपीट करतोय, प्रत्येक विषय, इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, प्रत्येक विषयासाठी आपल्याला स्टॅटिक आणि करंट असे दोन भाग आहेत. स्टॅटिक मध्ये कन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल. फक्त इतिहास असा एक विषय आहे की जिथे चालू घडामोडीशी संबंधित माहिती खूप मोठ्या प्रमाणात येणार नाही. थोडीफार येते, येणार, अजिबात नाही असं नाही, पण प्रमाण कमी. पण भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स याबाबत मूलभूत संकल्पना तर आहेतच, पण चालू घडामोडीतली माहिती प्रचंड आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि तिथे कसं आहे लक्षात घ्या, ही माहिती अशी संबंधित आहे. एक साधं उदाहरण, बिपरजॉय वादळ.
चक्रीवादळ म्हणजेच उष्णकटिबंधीय आवर्त. याचा अभ्यास करताना तुम्हाला भूगोल विषयामधल्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करावा लागणार. भूगोल विषय कव्हर झाला GS1 मधला. त्याचबरोबरीने तुम्हाला एक बातमीत वाक्य वाचायला मिळतं की ग्लोबल वॉर्मिंगमुळे, जागतिक तापमान वाढीमुळे अशा चक्रीवादळांचं प्रमाण, त्यांची तीव्रता वाढते. म्हणजे इथे आला पर्यावरणाचा टॉपिक, पर्यावरणाचा ऱ्हास. GS3 मधला टॉपिक एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. त्यात अजून पुढचा मुद्दा, हे आवर्त येणार याची आपण पूर्वसूचना दिली. आठवडाभर, रादर आठवड्यापेक्षा जास्त आपण ते सांगत होतो की हे आवर्त इथे आलं, इकडे आलं, इकडे आले, आता या दिवशी यावेळी इकडे किनाऱ्याला धडकेल. हे आपण कशाच्या सहाय्याने केलं? तर हे आपण सॅटेलाइट रिमोट सेन्सिंगच्या सहाय्याने केलं. म्हणजे उपग्रहीय दूरसंवेदनाच्या सहाय्याने आपण या आवर्ताचं पूर्वकथन करू शकलो. म्हणजे काय झालं तर हे आवर्ताचं आपल्याला प्रेडिक्शन करता आलं. हा जो भाग आहे, हा भाग कशाचा फायदा झाला तर आपल्या सायन्स टेक्नॉलॉजी मधल्या स्पेस रिसर्चशी संबंधित सॅटेलाइट रिमोट सेन्सिंगचा भाग झाला. म्हणजे इथे सायन्स टेक चर्चेत आलं. तसंच सायन्स टेक कुठला? GS3 चा भाग. तसंच हे आवर्त येणार हे निश्चित झाल्यावर आपण पूर्वतयारी केली. काय? आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट. NDRF, नॅशनल डिझास्टर रेस्क्यू फोर्स, त्याची लोक जी प्रशिक्षित असतात ती आधीच तिथं पोहोचवली. त्यांना तिथं पोहोचवलं गेलं, त्यांना साधनं दिली आणि मग त्यांनी प्रॉपर केअर केली. एक मुद्दा लक्षात घ्या तुम्ही, एवढं भयानक आवर्त येऊन सुद्धा एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. जे काही वित्तहानी झाली ती किरकोळ आहे. हे का करू शकलो? तर भारताकडे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अतिशय सक्षम होती. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट टॉपिक कसला? GS3 चा. म्हणजे नीट बघा, एका बातमीमध्ये, या एका चालू घडामोडीमध्ये जॉग्राफी, एन्व्हायरमेंट, सायन्स टेक, डिझास्टर मॅनेजमेंट या 4 गोष्टी संबंधित आहेत. पण या 4ही गोष्टींचं बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर ती चालू घडामोडी तुम्हाला कळणार आहे. तुम्ही अभ्यास करताना ही सवय लावायची, लक्षात घ्या. ही सवय लावायची. कशाची सवय आहे? तर तुम्ही त्या ठिकाणी कुठलीही बातमी वाचताना असे त्याला काय काय फाटे फुटतात. आता जे मी काही रामायण सांगितलं त्याला आपण काय म्हणू? फाटे फुटतात. बातमी 1, बिपरजॉय वादळ. एक फाटा गेला भूगोलामध्ये, दुसरा गेला पर्यावरणामध्ये, तिसरा गेला डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये, चौथा गेला सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये. याच्यापेक्षा आणखी जास्त असू शकतात दुसऱ्या बातमीत. ते शोधायचे. हे तुम्हाला सापडणार नाहीत. हे काम शिक्षकांचं आहे. ज्यावेळेस कोणताही शिक्षक तुम्हाला ते शिकवणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे करायचं आहे. क्लिअर? सो अशा पद्धतीने आपल्याला ही पायरी पूर्ण करायची आहे. याच्या पुढे जाऊ आपण. याच्या पुढे गेल्यावरती आपल्याला काय दिसून येणार आहे? आपल्याला चौथा घटक दिसतोय, लक्षात घ्या. या सगळ्या प्रक्रियेमधला चौथा घटक तो आहे उजळणी, रिव्हिजन. ज्यावेळेस आपण ही उजळणी करतोय त्यावेळेस आपल्याला काय आढळतं तर प्रत्येक विद्यार्थी परीक्षेच्या आधी उजळणी करतो. ही उजळणी करताना ते विद्यार्थी काय करतायत लक्षात घ्या. साधा सोपा मुद्दा, ते विद्यार्थी जे काही आपल्या इम्पॉर्टंट नोट्स असतील किंवा जे काही आपण अंडरलाईन केलेलं आहे, जे काही महत्वाचं आपण वाचलं होतं त्या गोष्टी फक्त ते विद्यार्थी रिवाइज करत असतात. क्लिअर? ते रिवाइज करतात म्हणजे ते फक्त वाचतात. पण नीट लक्षात घ्या, रिव्हिजनची टेक्निकल मेथड काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. या उजळणीमध्ये आपल्याला 2 पायऱ्या येतात. पहिली आहे बहुतेक प्रत्येक विद्यार्थी ज्यावेळेस रिव्हिजन करतोय त्यावेळेस तो काय करतोय? तो फक्त ही पायरी राबवतो. तो काय करतोय? ते फक्त वाचतोय. क्लिअर? ते फक्त तो वाचतोय. तो त्याच्या आधी आठवण्याचा प्रयत्न करत नाही. पण आपण काय केलं पाहिजे तर ही पायरी आधी राबवली पाहिजे. म्हणजे साधी एक गोष्ट, आता जो आपण टॉपिक चर्चेत घेतला होता बिपरजॉय वादळ, ह्या बिपरजॉय वादळाचा ज्यावेळेस आपण रिव्हिजन करणार आहोत त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? आपण शांत बसायचे आणि त्यातलं काय काय वाचलेलं, काय काय आठवतंय हे चेक करायचं. हे चेक करा आणि मग तुम्हाला असं जाणवेल की मला 40%च आठवलं, मला 50%च आठवलं. मग काय करायचंय? मग रीडिंग करा आणि मग सरसकट संपूर्ण पॉइंट तो वाचा, तो टॉपिक वाचा. तो वाचताना मग तुम्हाला कळेल की अरे मला यातलं हे 40% आठवलं होतं, हे 60% आठवलं नाही. जे आठवलं नाही
ते बारकाईने सखोल वाचा, जेणेकरून पुढच्या रिव्हिजनच्या वेळेस तुम्हाला 40%च्या ऐवजी किती आठवेल, 70% आठवेल. मग तसं आठवा, परत वाचन करा. जे 30% आठवलं नव्हतं त्याच्यावर जरा जास्त जोर द्या. तिसऱ्या रिव्हिजन मध्ये तुम्हाला 90% आठवेल. असं टप्प्याटप्प्याने रिव्हिजन केल्या पाहिजे. क्लिअर? रिव्हिजन करताना, उजळणी करताना आपण शांत चित्ताने बसून या आधी मी त्याबाबत जे काही वाचलं होतं ते आठवण्याचा प्रयत्न करा. ते आठवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीच्या रिव्हिजन मध्ये सगळं आठवत नाही, कुणालाच आठवत नाही. कोणाला 10% आठवेल, कोणाला 20% आठवेल, कोणाला 40% आठवेल, कोणाला 50% आठवेल, एवढाच फरक. ते आठवण्याची प्रोसेस झाली का लगेच त्याचं वाचन करा आणि मग जे काही वाचलेलं आहे ते व्यवस्थित वाचा. त्यात जे आठवलं नव्हतं त्यावर जास्त फोकस करा. अशी रिव्हिजन आपली रेग्युलर झाली पाहिजे. इथे आज मी तुम्हाला एक टाइम टेबल सजेस्ट करतो. तुम्ही दर आठवड्याचं टाइम टेबल बनवायचंय. एक लॉंग टर्म टाइम टेबल असणार आहे. त्या टाइम टेबल बद्दल आपण उद्या बोलणारच आहोत. एक लॉंग टर्म टाइम टेबल आहे आजपासून डिसेंबर अखेरीपर्यंत, आणि दुसरं शॉर्ट टर्म टाइम टेबल आहे दर आठवड्याचं. किती दिवसाचं? 7 दिवसाचं टाइम टेबल. 7 दिवसात आपण काय करायचं, तर 7 दिवसामधले 5 दिवस आपण करणार आहोत अभ्यास आणि 2 दिवस आपण करणार आहोत उजळणी. कंपल्सरी कमीत कमी 2 दिवस आपण उजळणीला देणं अपेक्षित आहे. हे 2 महिने करा. 2 महिन्यानंतर काय करणार आहोत आपण? 2 महिन्यानंतर आपण उजळणीचा कालावधी वाढवणार. आपण 4 दिवस अभ्यास, 3 दिवस उजळणी, अशा प्रकारे तो बदल करत जायचे. कारण जसजसा अभ्यास जास्त होत जाईल तसं उजळणीला 2 दिवस पुरत नाहीत, मग उजळणीचे दिवस वाढवायचे. क्लिअर? ही पुढची पायरी आपल्या स्ट्रॅटेजी मधली. त्यानंतर शेवटच्या पायरीकडे जाऊ आपण. प्रश्न सोडविण्याचा सराव. क्लिअर? प्रश्न सोडवण्याचा सराव काय आहे, तर जे काही आपण अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाची आपल्याला पडताळणी करायची आहे. मग ते आपण MCQ सोडवू शकतो, आपण प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. या दोन्ही प्रकारे आपल्याला ती पडताळणी करावी लागते. क्लिअर? ज्या वेळेस उजळणी करताना रिकलेक्शन, आठवणे या टप्प्यावर तुम्हाला 70% प्लस आठवायला लागतं, तेव्हा ती योग्य वेळ आहे कुठल्या पायरीकडे जाण्याची? या पायरीकडे जाण्याची. आय रिपीट, मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला नीट लक्षात घ्या. ज्या वेळेस आपण उजळणी करतो त्यावेळेस उजळणी करताना रिकलेक्शन, आठवणे या पायरीवर आपल्याला 70% प्लस आठवतंय, त्या वेळेस काय करणं अपेक्षित आहे? आपण प्रश्न सोडवण्याचा सराव करायचा आहे. कुठले प्रश्न? मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि लेखी, या दोन्हींचा सराव सुरू करायचा. हा क्रायटेरिया पूर्ण झाला की तुम्ही जेवढे जास्त प्रश्न सोडवाल तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. क्लिअर? सो अशा प्रकारे आपल्या या संपूर्ण स्टडी स्ट्रॅटेजी मध्ये ह्या 5 पायऱ्या येतात. आय रिपीट, अभ्यासक्रम सविस्तर माहिती करून घेणे. हा सविस्तर अभ्यासक्रम काय आहे ते प्रत्येक विषयाचा शिक्षक तुम्हाला इथून पुढच्या 15 दिवसात प्रोव्हाइड करेल. त्यानंतर PYQ अनालिसिस मार्केटमधनं परचेस करायचंय. आजच्या घडीला MPSCचं पूर्व मुख्य आणि UPSC पूर्व मुख्यचं PYQ अनालिसिस परचेस करा आणि ते वाचत राहायचे. प्रत्येक शिक्षक तुम्हाला तो टॉपिक शिकवण्याआधी PYQ अनालिसिस करायला मदत करेल, ते सांगतीलच तुम्हाला, पण नंतर सुद्धा तुम्ही ते रेग्युलर वाचत राहिलं पाहिजे. क्लिअर? दुसरी पायरी झाली. त्यानंतर तिसरी पायरी आपला अभ्यास. मगाशी सांगितलं ते कायम लक्षात ठेवा. अभ्यास 2 पातळ्यांवर चालतोय आपला. पहिली पातळी काय? स्टॅटिक बेसिक मूलभूत अभ्यास. हा स्टॅटिक बेसिक मूलभूत अभ्यास झाला तरच आपल्याला चालू घडामोडींमधलं कळणार आहे. या स्टॅटिक मूलभूत अभ्यासामध्ये 2 गोष्टी येतात: संकल्पनात्मक अभ्यास, वस्तुनिष्ठ माहितीचा अभ्यास. सो अभ्यास केला की करावी लागते उजळणी. उजळणीसाठी प्रॉपर प्लॅनिंग करा. उजळणी करताना काय करायचंय, तर रिकलेक्शन, आठवणे आणि वाचणे, या 2 पायऱ्या कंपल्सरी राबवल्या पाहिजेत. उजळणी करत राहायची, कायम करत राहायची. कधीपर्यंत करत राहायची उजळणी? तर उजळणी करत राहायची आहे जोपर्यंत आपल्या मनासारखी पोस्ट आपल्याला मिळत नाही तोपर्यंत. क्लिअर? उजळणी झाली, उजळणी करताना आठवण्याच्या पातळीवर 70% आठवायला लागलं की योग्य वेळ आली समजायचं प्रश्न सोडवण्याचा सराव करण्याची. हा प्रश्न सोडवण्याचा सराव जो आहे, तो प्रश्न सोडवण्याचा सराव करण्यासाठी आपण काय करणार,
तर MCQ सोडवणार, लेखी प्रश्न सोडवणार आहोत. क्लिअर, समजलेलं आहे. सो या 5 टप्प्यांचा आपण वापर केला, अवलंब केला की आपला अभ्यास निश्चितपणे होणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा जो काही प्रवास सुरू करतोय इंटिग्रेटेड बॅचच्या स्वरूपात, मगाशी मी तुम्हाला थोडंसं इमोशनल पद्धतीने सांगितलं की ही माझ्या क्लासची, माझ्या क्लासची सर्वात पहिली इंटिग्रेटेड बॅच असणार आहे. त्यामुळे या बॅच मधला प्रत्येक विद्यार्थी काय झाला पाहिजे, यशस्वी झालाच पाहिजे आणि तो होणारच आहे. या जिद्दीने मी, माझ्या सर्व फॅकल्टीने, तुम्ही सर्वांनी मिळून काम करायचं आहे. क्लिअर. सो आजपासून आपला प्रवास सुरू होतोय. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की उद्यापासून आपले प्रत्येक विषयाचे डेमो लेक्चर्स होतील. उद्या भूगोलाचं आणि परवा सायन्सचं लेक्चर होईल. हे लेक्चर्स तुम्ही याच गुगल मीटच्या माध्यमातून जॉईन करा किंवा तुम्ही ऑफलाईन स्वरूपात लेक्चर अटेंड करायला सुद्धा येऊ शकता. हेच लेक्चर तुम्हाला परत कशावर आढळतील तर आपलं जे युट्यूब चॅनल आहे पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीचं युट्यूब चॅनल, त्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपला हे लेक्चर्स काय करता येतील, पुन्हा पाहता येतील. आज संध्याकाळपर्यंत किंवा फार फार तर उद्या सकाळपर्यंत पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्याला हे लेक्चर अपलोड झालेलं आढळेल आणि ते लेक्चर तुम्ही त्यावर पुन्हा बघा. आजचं लेक्चर हे सर्वात महत्त्वाचं लेक्चर आहे 2 गोष्टी करता. पहिली गोष्ट की पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या इंटिग्रेटेड बॅच मध्ये आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत. हे जे करणार आहोत आपण ते 1.5 वर्ष आहे. पहिलं वर्ष सगळा अभ्यास या स्ट्रॅटेजीनुसार आणि त्यानंतरचे 6 महिने म्हणजे पुढच्या वर्षीची 2024 ची प्रिलिम झाल्यानंतर आणखी 6 महिने तुमचा बॅच असणारे, ती असणारे रायटिंग प्रॅक्टिस आणि टेस्ट सिरीज. जे सगळं काही तुम्हाला याच फी मध्ये इन्क्लुझिव्ह असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हा 1.5 वर्षाचा जो कोर्स आहे तो आजपासून आपण स्टार्ट करत आहोत. त्या कोर्समध्ये तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल त्या पद्धतीने इनपुट्स द्या. तुम्हाला अगदी पहिल्या प्रयत्नातच याचा क्लास 1च्या स्वरूपात आउटपुट निश्चित मिळेल. क्लिअर. सो आज आपण इथे थांबूयात. उद्या आपण बरोबर 11 वाजता आपलं पुढचं लेक्चर घेणार आहोत. भूगोल विषयाची जी काही सिलेबस डिटेल आहे तो सिलेबस, त्यासाठीची स्ट्रॅटेजी काय, त्यासाठी आपण काय साहित्य वाचलं पाहिजे हे मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे. क्लिअर. सो मित्रांनो, ऑनलाईन विद्यार्थी जर कोणाला काही विचारायचं असेल, बरेच विद्यार्थी उशिरा जॉईन झाले, तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. जे विद्यार्थी उशिरा जॉईन झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना हे लेक्चर जसं मगाशी मी सांगितलं तसं युट्यूब चॅनल जे आहे आपलं पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीचं त्यावर आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत उपलब्ध होईल. सो ते लेक्चर जरा बघा आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्हाला मी माझा फोन नंबर देऊन ठेवतो. बॅच संदर्भात जर तुम्हाला काहीही विचारायचं असेल तर तुम्ही या नंबरवर मला फोन करा. जर मी फोन उचलला नाही लेक्चरमध्ये असल्यामुळे तर मेसेज करा. क्लिअर. सो जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही फोन करा, मेसेज करा. आणि उद्याचं जे लेक्चर आहे, उद्यापासूनचे पुढच्या बुधवार गुरुवार पर्यंतचे लेक्चर्स, त्यात प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला त्याबाबत माहिती देईल. विषयाबाबत, विषयाचा सिलेबस काय, त्याची स्ट्रॅटेजी काय, हे सगळं तुम्हाला त्यामध्ये समजेलच. आणि मग त्याच्या आधारे तुम्ही काय करू शकता, कुठल्या विषयाला काय मटेरियल वापरावं, कसा अभ्यास करावा हे निश्चित करू शकता आणि तुमचा अभ्यास सुरू करू शकता. क्लिअर. सो आज आपण इथे थांबूयात. थँक्यू अँड गुड बाय फॉर अटेंडिंग अँड लिसनिंग टू मी. थँक्यू. गुड बाय.